अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। संक्षिप्त श्रीमद भागवत प्रारंभ। अध्याय पहिला। भागवत महात्म्य व स्कंद 1। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। सद्गुरु परमपूज्य मोरे दादाय नमः। शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधार गगनसदृश मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकांता कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहर सर्वलौकिकनाथं। नमन श्री एकदंता वंदितो एकभावे अनंता। स्फूर्ती देई आता ग्रंथाक्षरा बोलवी। त्रितापांचे ताप निवारण पितरांचे मुक्तिमोक्षण शापित पीडितांचे क्लेशहरण कळवळा गुरु माऊलीस। संपूर्ण भागवताचे सार उद्धारण्या जीव पामर वर्णावे 700 श्लोकांत आज्ञा पिले गुरु माऊलीनी। भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भवबंधन रामबाण औषधे नारद करिता मैभ्रमण कलिता आसक्त पाहुनी जन भक्ती विरक्ती ज्ञानक्षीण पावनी खेद तया झाला कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृत पाय देखिले सनत कुमार पूर्णज्ञानी भक्त जना माझी अग्रणी भक्ती ज्ञान विरक्ती आणि तशीच वर्णिली नैष्कर्म्य स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तीही सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसार बंद सर्व साधनांत श्रेष्ठ भक्ती नारदासह सनकादिक आले गंगात टाकी त्वरित भागवत भगवंताचे वाग्मय रूप कथिले सनकादिकांनी कथामृताने पृष्ठ होत आपल्या 2 पुत्रांसमेत नामाचा जयघोष करीत भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तीरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदुली कलहमत्त धुंदुकारी पुत्र धुंदिलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योग्य आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राण सत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाची योनी सरली पाही धुंदुकारी झाली दिव्य देही धन्य धन्य श्री भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचा रोणी गौरवावे वक्ता असावा भागवत रमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरीसी विनवोन दान धर्म करावा नैमिष क्षेत्री शौनकाधिक ज्ञानसत्री सुतासी विनवित धर्मकर्माचे सार निश्चित कवना आम्हा सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चला भक्ती कथिली तूही ज्ञान वैराग्य लवलाही साधकासी लाभतसे श्रीहरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होऊनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्म मार्ग उज्जीवनासी दृष्ट दैत्यांच्या विनाशासी नाना रूपे धरी हरी नाना अवताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परिण वाटे शांती चित्ती सखेद बैसले व्यास महर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनोभावे करुनिया नारद सांगती व्यासाला गुण वृथा शब्द जाल त्या गुण कृष्ण लीला करिता गायन अखंडानंद होईल वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानेंची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जगधवळीले प्रसन्नतेने मजिसी वरिले म्हणून तुझसी उपदेशिले भगव लीला गाव्याजी यास्तव सोडून सकळ संशय व्यासा हरीचे गुण गाय तेने खेदाचा होईल क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहरण अश्वत्थाम्याने द्रौपदी पुत्र मारून कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले ती समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रौणीच्या ब्रह्मास्त्रासी उपशमस्व वीरेसी उत्तरेने विनविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपती येवत मजवरी धावून येशील तुझड करी तेने दर्शन घडेल जेथे भीष्माचार्य शरपंजरेसी तेथे पातले श्री जगजेटी युधिष्ठिरासी सदुपदेशी मग केली कृष्णस्तुती भीष्माने धन्य म्हणे मी त्रिजगती मृत्यू समयी सन्निध श्रीमूर्ती भीष्म जाता वैकुंठासी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रत कुंती पांडव व्याकुळ होत वारंवार ध्यात कृष्णमुखा 5 जन्ये वाजवुनी शांत केला विरग्नी प्रथम मातांचे बंधुनी निज श्रेष्ठ भुवनी पातले रूप धरुणी अंगुष्ठ मात्र कृष्ण रक्षिले जयाप्रत श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाली हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्थ भगवंत पाहण्या पाहता सृष्टीतील उत्पात युधिष्ठिर मनोमन चिंताग्रात अर्जुन कान ये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊनी तितक्यात हवाल दिल अर्जुन राजास घालितले लोटांगण अश्रुधारा नेत्रांतून
दुःख कृष्णवियोगाचे. यादव सर्व नष्ट झाले, वारुणी पिऊनी लढले. त्रैलोक्य शून्यवत झाले, मुकलो अभिन्न हृदय तेसी. परीक्षित राजपदा योग्य होता, धर्मराज सर्व सांडोनी चिंता. भ्रांते आणि द्रौपदी सहिता, जाते झाले उत्तरेकडे. परीक्षिते मातुल कन्या परिनिली, भार्या ऐरावती भली. जन्मे जयादी पुत्रचारी, तिज पासोनी झाले. पांडवांचे आणि कृष्णाचे निजधामगमन झाल्यावर ते हिंडत असता परीक्षिते अद्भुत दृश्य पाहिले. वदतसे गोरूपधारी धरित्री, त्रिपादहीन वृषभाप्रती. अधर्म वाढेल भूलकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकिला. एक पाद वृषभ आणि गायसी, शूद्र ताडत होता राजवेशेसी. परीक्षिते शूद्र वेशधारी, कलिसी मारण्या तलवार उचलली. शरणागत कली लागी, राजा वदे मम राज्य जगी. तवर शांत रहा उगी, अन्यथा दंड देईन. हिंसामध्ये स्त्रियाद्युत, सोने मद काम वैर अर्णुत. स्थाने दिली निवासास, कली येता शरणतया. एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती. झाला माध्यान काळी तृषार्थ, पातला शमिका आश्रमी. मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन. मृत सर्प उचलून कंठी मुनीच्या घातला. पुत्रशृंगी शमिकाचा शाप देता साचा. 7व्या दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी. श्रीकृष्णा ते अंतरी चिंतून, अंतकाळी झाला धन्य. राज्य जन्मे जया ते सोपवून, गंगा तटाकी पातला. खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शापनिवृत्ती. शुक येता तेथे सांप्रती, त्यांचे स्थापिले उच्चासनी. सांगतो भागवत पुराण, तुझ्या निमित्ते करोन. उपाधी सकळ निरसोन, मुक्त होसी वदे श्री शुक. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्लोक 53. श्री स्वामी समर्थ. अध्याय 2. स्कंद 2. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुक म्हणे परीक्षिता, शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता, सांडावी सकळ अहममता. पुण्यतीर्था जाऊन, स्नान वरवे करून. चित्ती श्री गुरु स्मरून, परब्रह्मासी आठवावे. धन दुर्मा दांध श्रीमंत जन, त्यांचे कधीही नसे करावे सेवन. ऐवजी राहावे मौन, मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग, दोन्ही करविती हरिसंयोग. त्यात भक्ती सुलभ चांग, ऐसे वाटे मज लागी. तदर्थ करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाजती. तेने होय चित्तशुद्धी, हरीच्या पायी राये बुद्धी. भजन वाचून जन्म व्यर्थ, अकामे भजावे श्री विष्णूस. अथवा अन्य कामेही जास, भजता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण, जो न द्रव्य घेता नाम. नुटती रोमांचन झरती नयन, वृथा जननी ते कष्ट विले. राजा विनवी हात जोडून, सांगा विश्वरचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण, स्वये राही अकर्ता. तुवा जैसा प्रश्न केला, तसाची नारदे ब्रह्माला. त्यांचा जो का संवाद झाला, परिस राजा परीक्षिती. श्रीनाद पुसे ब्रह्मासी, कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी, ते तुम्हा कुणी दिदले. ब्रह्मावदे नारदा लागून, विश्वनिर्मिती नारायणापासून. मी ध्यातो आदिपुरुष जाण, महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड व्यष्टी समिष्ट, ऐसे तया लागीच बोलती. यज्ञेन यज्ञमय जंत, ऐसी वदे ख्याती बोलली. ओज तेज ऐश्वर्ययुक्त, क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्ती वा नम्रता जेत, ते तर सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी, भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी, वेदा मौन पडलेसे. भगवंताचे अवतार कथन, श्री भागवताचे बीज जान. तुवा करावे विपुलीकरण, द्यावे शिक्षण लोकांसी. राजा प्राती श्री शुकासी, कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंध मोक्ष स्वरूपासी, हृदयी प्रगटे भगवंत. हृदयी चिन्मय करुणी ध्यानी, हृदयाकाशी अद्भुतवाणी. तप करी गा इसे म्हणून, अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान, भगवंत उपदेशिती ब्रह्म या लागून. ब्रह्म्याने दिदले नारदा जान, नारद वदला व्यासासी. सर्ग विसर्ग स्थान पोषण, उती मन्वंतर ईश कथन. निरुद्ध मुक्ती आश्रयन, दशलक्षणे भागवताची. सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात. नारायण बोलती त्यास, केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीयोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 73. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 3. स्कंद 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारती विदुर नीती ऐकून, कौरव करती अपमान. स्वजन गृह त्यागून, विदुर हिंडे तीर्थांतरी. नाना तीर्थे फिरत फिरत, यमुना तटी अकस्मात झाली उद्धवाची भेट. म्हणे सांग मात श्रीकृष्णाची, एकताची श्रीकृष्ण नाम सान. उद्धवाचे हरले देहभान, लोपलारी सूर्यकृष्ण. जो काळाचाही काळ असे, श्रीकृष्ण विनवी स्व मात पिते यांसी. म्हणे विवंचलो आपल्या सेवेशी, राज्यपदी बैसोन उग्रसेनासी. म्हणे मी दास तुमचा जाण. नाना दैत्य निर्दाळिले, भूमी भारासी उतरविले. भारतीय रणी राजे मारले, कौरवाधिकही श्रीकृष्णे. स्वकुल झाले मत्त, विप्रशापाचे करुणी निमित्त. काळरूप कृष्ण अनुमोदत, प्रभास पट्टणी पातले. तेथे प्याले मध्यवारुणी, एरका आणि शस्त्रे घेऊनी. परस्परांशी लढुनी, ब्रह्मशापे यादव संपले. भागवत सांगून मजला, म्हणे उपदेशावे विदुराला. अशी आज्ञा देऊन मैत्रेयाला, गेले श्रीकृष्ण निजधामा. उद्धव गेला बद्रिकाश्रमास, विदुर जाय हरिद्वारास. धन्य विदुर एकनिष्ठ, पाहत झाला मैत्रेया. मैत्रेयाचे होता दर्शन, विदुर घाली लोटांगण.
म्हणे तोडावे भवबंधन ज्ञानोपदेश करून या. श्री मैत्रेय विदुरासी सांदेत सांगितले जगदुत्पत्तीसी, मुळी पाहणे भागवतासी, कथा पुढारा ऐकाती. मैत्रेय सांगे विदुराप्रती विराट स्वरूपाच्या ब्रह्मादी विभूती, त्यांचे वंश प्रजापती, राजवंश आणि मन्वंतरे, वर्णावी भगवंताची स्वतंत्रता आणि प्राण्यांची उत्पत्ती कथा, ज्ञानयोग कर्म मार्ग सोपा सांगा मजसी मैत्रेया. नाभी कमळात प्रगटून सृष्टी उत्पत्तीला उत्सुक होऊन चित्त एकाग्र करून ब्रह्मदेवस्तवी नारायण. गुर्गांना आपले श्रवण करिता, शुद्ध हृदयांत आपण वसता, यज्ञ दान मार्गे आराधिता, अक्षय फल दातृ मनुष्यासी. सगुण प्रतीत निर्गुण वर्णन, स्तुतीने मी झालो प्रसन्न, सृष्टीचे करी निर्माण, श्रीहरी विधीस बोलिले. प्रकृतीपासून 6 प्रकार, विकृतीपासून 3 प्रकार, प्रकृती विकृती मिळून मिश्र 10वी सृष्टी होत असे. महतत्व महाभूत अहंकार, इंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिये स्थावर, पशुपक्षी अविद्या मानव देववर, सृष्टी रचिल्या ब्रह्मदेवे, करता काल गणना, ब्रह्मदेवाची वर्षे 100 जाणा, त्यातील 50 संपली जाणा. द्वितीय परार्ध सांप्रत आहे. पहिला परार्ध ब्रह्मकल्प, दुसरा परार्ध वाराह कल्प, म्हणून आपण करता संकल्प वाराह कल्प उच्चारितो. तम मोह महामोह तामिश्र, अज्ञान वृत्ती निर्मून अंधतामिश्र, प्रसवोनी 10 मानसपुत्र, ब्रह्मातृष्ट झाला. स्वदेह करुणी द्वयभाग, शतरूपानी मनु स्वयंभुव, मैथुनजन्य प्रजा प्रारंभ, येथून या झालीसे. पृथ्वी गेली रसातळात, पाहुणे ब्रह्मा चिंताक्रात, नागपुडीतून अंगुष्ट मात्र, वाराह शावक अवतरले. पाहता झाला पर्वताकार, हिरण्याक्षाचा करुणी उद्धार, क्षिती स्थापिली जलावर, सुरवर जय जयकार करीती. कश्यपाची भार्या दिती, संध्यासमयी मागे रती, पिंडतस्तो रुद्रभूतपती, सांगे कश्यप हे ना बर्वे, उपदेशना मानी दिती, कश्यप करी तिची तृप्ती, द्वय कुपुत्र होतील म्हणती, त्या गती प्राप्त श्रीहरी करी. कश्यप म्हणती तुझा पौत्र, महाभागवत होईल ख्यात, कीर्ती त्याची सर्वत्र, दिगंत मानव वर्णीतील, दिव्य ऐशा वैकुंठ लोकी, सनत कुमारादी महाभक्त येती, जय विजय द्वारपाल त्यांसी, जाण्याकरिती अटकाव. कुमार शाप देती दोघांसी, जा मरते लोकी म्हणती, वृत्तांत कळता घन निळासी, आलिंगिती निज बघता, जय विजयासी शापिले, हे तो बर्वे झाले, मदिच्छे हे वर्तले, पुढे लीला करणे असे. भगवदीच्छा तो प्रमाण, कुमार करती प्रदक्षिण, जय विजय नमस्कारून गेले मागुते दिती गर्भी. दिती प्रसवली 2 बाळे, जय विजयाची झाले जुळे, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष बळे, नाम पावले दैत्य जगी. पाहता श्री वराहासी, हिरण्याक्ष करी गदा घातासी, अभिजित शुभयोगीसी, दैत्य वदाव म्हणे ब्रह्मा. ब्रह्मा असे बाळ ज्याचा, त्यासी सांगे विचार घटिकांचा, कानशिली करिता प्रहार मुष्टीचा, पडले कलेवर दैत्यांचे. नाना जीव नाना जाती, नाना वेष्टी आणि समष्टी, देह नूतन धारण करुणी देव निर्मिले ब्रह्माने. ब्रह्मदेवांच्या हासे शृंगारा पासून झाले गंधर्व अप्सरा, पितृगण तत्परा झाले अभिमानापासोनी. कन्या लोकरक्षण म्हणून निर्माण केले जाण, करता तपश्चरण ऋषी तेने झाले. तप करिता ऋषी कर्दम, श्रीहरी होऊन प्रसन्न, म्हणणे कन्या अर्पेन म्हणून राजा तुझ लागी. कर्दम नेत्री अश्रुपात, तेची बिंदू सरोवर ख्यात, मनुस्व कन्येसह येत, करी अभिवादन त्या लागी. कन्या माझी देव होती, तुची तिजला अनुरूपपती, नारद मुखे ऐकिली कीर्ती, पाणी ग्रहण करी आता. कर्दमासी करुणी निज जामात, निज कन्येसी आलिंगित, सुखे नांदायसे म्हणत, मनू ब्रह्मावरती परतला. इकडे कन्या देव होती, पती सेवा झाली करती, सकळही त्यागुण दुर्मती, प्रसन्न केले कर्दमासी. स्वसामर्थ्य विमान बनवून त्यात हिंडी सपत्निक मुनी, नाना क्रीडा करी आनंदोनी, त्यासी कन्या न होती. श्री कपिल रूपे कालांतरी, श्रीहरी प्रगटे देव होती उदरी, मरीच्या आधी पातले नदी तीरी, त्या कन्या अर्पी कर्दम, स्वस्थानी जाता कन्यापती, कर्दमाने केली कपिल स्तुती, ब्रह्मी लाविले चित्तासी, सद्गतीसी पावले. अहम मम मायापाश, तोडण्या तुची समर्थ ईश, देव होती प्राती कपिलास, बिंदू सरोवर आश्रमी. श्री कपिल भगवान म्हणती मातेसी, धरावी संत संगतीसी, ध्यावावे मम चरणासी, नित्यशुद्ध मार्ग हा, अनादि निर्गुण प्रकाश, तोची आत्मा आद्य पुरुष, प्रकृती आश्रय करी विश्व, जगदुत्पत्ती कारण जे, सर्वांभूती संभाव, सर्वांठाई मीच देव, मन्ना माची दृढ नाव, स्वधर्माचरणे पार पाविजे. इंद्रिया विश्वापासून काढणे, आत्मस्वरूपाकडे वळवणे, यासीच मी योग म्हणे, जाण निश्चय देव होती. करावे स्वधर्म पालन, अधर्म परधर्म त्यागून, सदा संतोष मानून, भगवान नाम कोश करी, संत चरण सेवन करून या शुद्ध मन, माझे करावी जी ध्यान, अष्टांग योग आचरावा, निष्काम कर्मे सकळ जरी, मज लागी ती अर्पण करी, माझे लागले वेडखोर खरी, तो मदभक्त थोर जाणावा. सर्वात्मका मज ईश्वराशी, नित्य भजावे भक्तीशी, भक्तियोगीची तू मजशी, अविलिंबेसी पावशील. स्वर्ग आणि नरकलोक या भूतलावरी देख, जीव भोगती दुःख अनेक, पाप भोगणे न सुटेची, सुकर गर्दभ श्वान योनी, याच जाण नरकखानी, नाना योनीत दुःख भोगुनी, भाग्य लाभे नरदेह, गर्भगत दुःख 9 महिने, देवानविनवी सोडावा यातने, जन्मा येता सर्व विसरणे, काम मदात आयुष्य वेची. जीव केवळ भोगासक्त, ते तो सुकरा समान असत, म्हणून नित्य भजने भगवंत, पुनरावृत्ती टाळाया. नाना शास्त्रांच्या कतिल्या वाटे, एकची देव अनेक भासे, वस्तुता ईश्वर एकसे, भ्रम हा तो अनेकांचा, तू सर्वार्पण भावाने, भक्तीने श्रीहरीसी भजने, भक्ती पाविजे वैराग्य ज्ञाने, तेने ब्रह्मदर्शन होय गे. ऐकुनी पवित्र कपिल गीता, देवहूतीची गेली मोहममता, भक्ती ज्ञान झाले चित्ता, आश्रमी राहिली योगाचरणी. समाधी अवस्थेत निरंतर, स्थान सिद्ध पद नामे थोर, मातृगया सिद्ध पोर, म्हणती आजही त्या ठाया. समुद्राकाठी कपिल मुनी, ईशानेस राहिले जाऊनी, तेथे समाधी लावणी, एकचित्ते बैसले ते. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे तृतीय अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 136.
श्री स्वामी समर्थ अध्याय 4 स्कंद 4 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुत्रिका धर्मे करून रुचीस दिली आकुती जाण, प्रस्तुतीस दक्षा लागून स्वयंभुव म्हणून दिदल्या मूर्ती पावली कीर्ती, नरनारायण जन्म घेती, द्वापारी कृष्णार्जुन ख्याती, वंश दक्ष प्रजापतीचा. पूर्वी ऋषींचे सत्रात दक्ष प्रजापती आले सभेत, सर्व दक्षासी उत्थापन देत ब्रह्मा शिवा खेरीज. अनादर वाटला दक्षासी, दक्ष भृगुने शापिले शिवासी, या प्रसंगे निमित्तेसी ते उदासीन राहिले. यक्ष गंधर्वाच्या विमान पंक्ती, आकाश मार्गे जाता देखील सती, माहेरी जावे वाटे चित्ती, म्हणे सती भूतनाथा, दक्ष कर्मठ महागर्विष्ट, त्यासन कळला मदभाव श्रेष्ठ, जरी जाशील पितृगृहास अपमानिल तो तुझ पाही. दक्ष मंडपी येता सती, सत्कार न करीत प्रजापती, नाही अविर्भाग शिवाप्रती, पाहुणी कोपी सती बहु. शिवनिंदकापासून माझा जन्म, यास्तव हा देह न ठेवी जाण, प्रदीप्त करी योगाग्नी, कर्पूरवत देह जाळला. वृत्तांत सांगता नारदाने जटा आपटली शिवाने, त्यातून उत्पन्न वीरभद्राने, दक्ष शिर टाकले यज्ञकुंडांत, भृंगूच्या उपटन दाढी मिशा, दंत विरहित केल्या पुषा, भगाची करुणी नेत्रदशा, कैलास पर्वती परतले. ब्रह्मा घेऊन देवऋत्विजासी, वेगे पातला कैलासासी, विशाल वट वृक्षाच्या छायसी, कर्पूर गौरास देखिले. ब्रह्मदेवाने क्षमायाचून कथिले दक्ष यज्ञ विध्वंसन, आपल्याच यज्ञ भागातून आज हा यज्ञ पूर्ण हो. देव माया मोहित अज्ञजन, मी न करी त्यांची अपराध स्मरण, दंडित असे मूढजन, धर्म मर्यादा रक्षणार्थ. शिवाने कथिल्याप्रमाणे देव करते झाले जाणे, यज्ञ संपन्न होता क्षणी महाविष्णू प्रगटला. उत्तान पादास भार्या दोन, सुनीती सुरुची प्रिय जान, ध्रुव सुनीतीचा बाळ सान, तात अंकी इच्छी वैसन्या, सुरुची त्याचा धिकार करी, म्हणे नारायणा प्रसन्न करी. ध्रुव निघाला वनांतरी, श्री नारदे त्यास उपदेशिले. ध्रुवानी मधुवनी तप केले, प्राणारोधे देव व्याकुळले, भगवंते सर्वा निर्भय केले, भेट देईन मी ध्रुवा. श्री विष्णू प्रगटे मधुवनात, ध्रुवनयनी अश्रुपात, पृथ्वी प्राप्त समुद्र वलयांकित, अनिक स्थान ढळपदीचे. श्रीहरी पावले अंतर्ध्यान, ध्रुव बाळ नगरात परतोन, त्यास राज्यपद देऊन राजा निगे वनांतरी. सुरुची मातेचा पुत्र उत्तम, गेला मृग येशी जाण, यक्षवधी उत्तमा लागून, ध्रुव यक्ष संहार आरंभी. यक्ष संहाराचे वर्तमान कळता म्हणून ये धावून, यक्ष कुबेराचे दासदान, समजावी ध्रुव बाळा, मान द्यावा श्रेष्ठासी, कृपा करावी कनिष्ठासी, तो शिवावी कुबेरासी, उपदेशून पौत्रा परतले. कुबेर दिदला ध्रुवासीवर, ध्रुवे केले राज्य दूर, जाता झाला बद्रीद्वार, अष्टांग योग आचरला. श्रीहरींचे पार्षद त्वरित, विमान घेऊन आले तेथ, मृत्यूंच्या डोई पाय देत, ध्रुव वैकुंठी पोहोचला. ध्रुवाचा वंश विस्तारत, अंग राजा झाला त्यात, अधर्माची कन्या सुनीतेस कुपुत्र वेन झाला. वेनाची पाहुणी वृत्ती, अंग राजा झाला कष्टी, निघून गेला वनाप्रती, म्हणे चित्त ठेवीन हरिपायी. राजपदी बैसला दुष्टवेन, करी साधूंचा अवमान, म्हणे न करावे यज्ञ साधन, ऋषी हुंकारे मृत्यू पावला. राजा हिन राज्य पाहुन, ऋषी करीती वेन जंगा मंथन, पुरुष उत्पन्न झाला जाण, निषाद म्हणती त्यास ऋषी, करिता वेन बाहू मंथन, तेथे युगल झाले निर्माण, पुरुषा पृथु नाम अर्ची म्हणती श्रेयशी. ऋषी करीती पृथु अभिषेक, राजपदी वैसविला देखस, तवनीय ऋषी असे एक, माझी स्तुती नका करू. सुतमागद बंदीजन, म्हणती तू नारायण, प्रजेस करविशी स्वधर्माचारण, धर्म्यासी दंडशील, आंतरजनांशी कधी न दंडिशी, शत्रू सहसह्य अससी, संत सेवक विष्णुभासी, सदा प्रेमळ स्वजनांचा. पृथ्वीने धान्य बीज ग्रासोन, पृथ्वीने घेतला धनुष्यबाण, पृथ्वीवर रोखता चिक्षण, मानव देही प्रगटली. मीना अपराधी पृथुराया, शरण आले तुझ्या पाया, रक्षण करी दीनदयाळा, पृथ्वी विणवी राजासी. आचार भ्रष्ट होता लोक, मिची गिळी औषधी समस्त, दोहन करते नेमून यास्तव, दोहन सर्व मिळवावे. एकुणी पृथ्वीचे संभाषण, नेमिले वस्त पात्र जाण, पृथ्वीला समतल करून, ग्राम दुर्ग पट्टणी निर्मियली. पृथुशत अश्वमेध करी, इंद्र पाखंडी वेशधारी, यज्ञ अश्वाचे हरण करी, सांगता यज्ञी पुनश पुन्हा. पृथुपुत्राने अश्व आणले परत, पृथ्वीने केले धनुष्य सज्ज, ब्रह्मा म्हणे न उचित, इंद्र तर यज्ञाचे अंग असे, पृथ्वीने केला यज्ञ पूर्ण, प्रगटला यज्ञ नारायण, हरीची आज्ञा मानुनी प्रमाण, इंद्रा दिदले आलिंगन, जय जयाजी लक्ष्मीपती, तुझे नाम गुण श्रवणासी, देई सहस्र कर्ण मजसी, तव चरणांचा आश्रय दे. राजा प्रवेशला स्वनगरी, अवदार्याची कार्य करी, परदोष पाहण्याची वृत्ती, म्हणे सोडा प्रजाजन हो. एकदा राजा निज सभेसी, उपदेश करत असता प्रजेशी, सनतकुमार आले गगनमार्गीसी, रायने त्यासी पूजी येले. पृथुराजाची पाहुणी भक्ती, सनतकुमार प्रसन्न होती, त्यासी उपदेश करीती भवसागर पार करण्याचा. राज्य सोपवून पुत्रासी, पृथ्वीने आचरिले योगासी, देह मिळवून पंचभूतासी, गेला पर धामासी आरची सवे, विजिताश्वाचा पौत्र बहिर्षद, यज्ञ केले असंख्यात, भूर्दर्भाच्छादित करीत, त्यासी पुत्र झाले प्रचेतस. जात असता ते वनात, रुद्र त्यांना उपदेशत, म्हणे जपता रुद्रगीत, हरितृष्ट होईन. प्राचित सारादिती श्री विष्णूस, प्राचीन बरही कर्मासक्त, त्यास करणे ज्ञानोपदेश, देवर्षी नारद पातले. यज्ञी केला पशुघात, होता तुझा अंत, सूड घेतील ते म्हणत, पुरंजनख्यान सांगितले. पुरंजन भारेस वर्तमान, सुखोपभोगी असे मग्न, अज्ञान भावे दशा जाण, म्हणून सद्गुरुनाथा बजावा. पुरंजन गेला मृगयेस, परतो नेता राजगृहास, न विचारता गेलो म्हणत, अनुनय करीतसे भारे प्रति. राजा पुरंजन आज्ञिक राज्ञी,
नामजीचे पुरंजनी अनेक कन्या पुत्र प्रसवनी धन्य धन्य मानती ते. चंडवेग नावाचा गंधर्वाधिपती आणि काळ यवनाधिपती लुटालुट करी सर्व प्रांतिक जरा कन्या काळाची. यवनाधिपतीने केली स्वारी उद्ध्वस्त केली पुरंजनपुरी. राजा मारला सपरिवारी पुनर्जन्म विदर्भ गृही. वैदर्भी दिदली मलय ध्वजासी तो तिला घेऊन गेला वनासी. योग मार्गे त्यागुनी देहासी मलय ध्वज मुक्त झाला. वैदर्भी करी महाविलाप पातला तेथे मित्र विज्ञात. शुद्ध बोध करुणी ती तेनी झाली मुक्त बंधन. प्राचीन बरही राजासी सांगोनिया रूपकासी. नारद केले उपदेशासी राजा मनी बोध करी. मन येची सर्वास कारण मनची घडवीस जन्म मरण. मनची होईल तारक जाण ते मन लावी हरिचरणी. नारदाचा उपदेश ऐकून राजा झाला प्राज्ञ. कपिलाश्रमी जाऊन सर्वपता मुक्ती पावला. प्रचितस करीत होते उपासन त्यासी विष्णू झाले प्रसन्न. मने मारिशा भार्या जाण जी कन्या अप्सरा प्रमलोचाची. प्रचितांनी वरिले मारिशेसी पुत्र उपजला पूर्वीचा दक्ष प्रजापती. मने आचरू कर्मासी ते समर्पित असो तुझ. पुत्र हाती राजसोपोनी पश्चिम तीरी राहिले जाऊन तिथे नारद मुनी उपदेशिले प्रचितास. प्रचितांनी करुणी आराधना पावली श्री हरिचरणा. झाले उत्तान पादाची वर्णना परिसावा वंश प्रियव्रताचा. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्थोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 198. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 5. स्कंद 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारद समेत त्यास करण्या कर्म प्रवृत्त. ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रतासोपदेशाय. ऐकून ब्रह्मदेवाचे वचन बर्हिष्मती सवे करून लग्न. अग्निध्रादी पुत्र ऊर्जस्वती कन्यारत्न. शुक्र ऊर्जस्वतीस देवयानी झाली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निध्र जंबूद्वीपनाथ तपकरिता पुत्र प्राप्त्यर्थ त्याने वरिली पूर्वचित्ती. त्यांस झाले नाभीसह 9 सूत. जम्बूद्वीपाचे केले 9 भाग. 9 पुत्रांते दे सत्वर अप्सरा लोकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण तेने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरुणी दावण्या हरी. अवतार घेई मेरुदेवीचे उदरी. शुद्ध सत्वमय ऋषभ जो इंद्रे कोपुनी न करता वृष्टी. वृषभ सामर्थ्ये तृप्त झाली सृष्टी. भार्या ज्याची नामी जयंती. भरत यांचा ज्येष्ठ सुत उपदेशिले पुत्रांते ऋषभदेवे. म्हणे तपाचरणे वर्तावे सेवा भक्तीने गुरुसी तोष व्हावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी धरावी संत चरण. मतकथा करावी श्रवण. सद्गुण कीर्तनी असावे मग्न. निर्वैर असावे समष्टी. भरता देऊन राजभाग. ऋषभ आचरता झाला योग. अष्टसिद्धी प्रकटल्या चांग. परी अखंड चित्त ब्रह्मरूपी. ब्रह्मरूप ऋषभदेव न भोगी सिद्धींचे वैभव. हरिपदी ज्यांचा दृढ भाव ते न गणिती सिद्धींते. ऋषभदेव शिरोन वनव्यांत आपला अवतार करी समाप्त. निवृत्त तृष्ण ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत त्यासी झाले 5 सुत. करिता यज्ञ बहुत हृदयी हरी प्रगटला. राज्य अर्पुन निजसुता. हरिहर क्षेत्री झाला जाता. सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत. भरत राजा साधकोत्तम करीत असता नित्यनेम. नदी तटा आली हरिण तिने सिंह गर्जना ऐकिली. होऊनी भयांक्रांत गर्भ प्रसवली पात्रांत. तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने. मन होते हरिणा चिंतित त्या काळी पावलं पंचत्व. जन्म हरिणाचा झाला प्राप्त. पूर्व पुण्य 8वे त्या. सांडूने आप्त स्वजन करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरोन प्राण सोडीला भरताने. तो पुढील जन्मी पाही अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी बंधुजनी ठेविले त्या. शूद्र राजा होता एक. अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ. खडग घेऊन हातात मारण्या आला भरतासी. महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामांबिका. परमहंस स्थिती जड भरता म्हणून रक्षिले श्रीहरीने. सिंधू सौवीर देशीचा नृपती. नामे रहुगण होता ख्याती. राजदूतांनी पाहिले जड भरतासी. जुंबीला पालकी वाहण्यासी. राजा उपरोदे बोले जड भरतासी. कृश बहुतची झाला अससी. जड भरत बोले उत्तरेसी. बोलोनी वृथा झालासी श्रमी. एकूणी ज्ञानयुक्त भाषण झाला चकित रहुगण. उत्तरोनी धरिले चरण म्हणे अपराध क्षमा करणे. जड भरत म्हणे रहुगणास विषयासक्त मनसायस. तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीतसी जीवा. संत कृपा झाल्या वाचून हरिप्राप्ती नव्हे जाण. धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय. अवधूत रहुगण रायसी. सांगोनी भवाटवीचे रूपकासी. पूर्ण बोध करविला त्यासी. धन्य झाला रहुगण. श्री संत चरण रजोभिषेक हेची हरिकृपेची साधक सम्यक. तपतीर्थ यज्ञाधिक न त्या शक्य हरिकृपा. शुकदेव कथिती परीक्षितासी. भरतवंश विस्तारेसी. भक्तियोग प्राप्ती झाली रायसी. अंती सुयश राजविराजे. सप्तद्वीप 9 खंडे वर्णन शुक्राचार्य सांगती त्यांचे परिमाण. 9000 योजने विस्तीर्ण ऐसी आहे ती 9 खंडे. इलावृत खंडांत शंकर भगवान राहती पार्वती सई वर्तमान. समाधी योगे करती चिंतन. भगवान संकर्षण उपासती. भद्राश्व खंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय हयग्रीव. ध्यायी नरसिंह रूपा. हरिवर्षात प्रल्हाद राव. केतु मालवर्षांमध्ये लक्ष्मी विपासी कामदेवा ते. मस्त्यावतार भगवंताचे. मनु आराधी रम्य खंडकांत. हिरण्यमय नामे खंडात. अर्यमा उपासते कुर्मास. आराधी यज्ञ वराहास. भूमी उत्तर कुरुखंडात. किम पुरुष खंडामध्ये हनुमान. श्रीरामांचे करीत असे ध्यान. भरतखंड धन्य धन्य. मुक्ती मुक्ती लाभे येथे. भरतखंडी जे जन्मले ते. सुराधिका वंदे झाले जे का हरिभक्ती तरंगले. धन्य झाले नरईसे. जंबूद्वीप लक्षद्वीप. शाल्मली द्वीप कुशद्वीप. क्रौचद्वीप शाकद्वीप. पुष्कर द्वीप 7वे. सप्तद्वीपांसी क्रमे विष्टित. अस्ति समुद्रही 7. क्षार इक्षुर
रस सुरागृत क्षीर दधी शुद्ध असे. आता सांगो सूर्यवर्णन, त्याची गती दक्षिण उत्तरायण, सूर्याचा सारथी अरुण, सप्तरथ वाहती रथासी, सूर्याची निभ्रमणाने होती संवत्सर ऋतू पक्ष आयने, सूर्याची अधिष्ठाने स्थिती जाण जगताची, चंद्र रवी तेजदायक, गुरु पावसाचा कारक, बुध दुष्काळाचा सूचक, शनी मंगळ अमंगल जाणा, ध्रुवस्थानाचे वर्णन, ज्योतिचक्र शिशुमार म्हणून, आदी दैविक रूपात भगवान, ग्रह नक्षत्र तारकांमध्ये, सूर्यमंडलाखाली जाणं, राहूचे आहे स्थान, विद्याधर सिद्ध चारण, मग यक्ष राक्षस पिशाच आदी, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल, शेवटी असे पातळ, ही विवरे भूमी खाली, पाताळाची तळी अनंत, त्यास संकर्षण म्हणतात. रुद्र अकरा निर्माण करत, करीती संहार विश्वाचा, कर्म करुणी जीववरिती, उत्तम अधम गती पावती, घडे कर्मानुसारी गती, कुणी नरकी कुणी स्वर्गी, जेत नाही पाप पुण्य, जेतन सरे ज्ञानाज्ञान, जेथे नुरे ध्यान ध्यान, तेथे वसे श्रीहरी. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. 19 श्लोक 246. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. स्कंद 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाये इह लोक सांडून, तारी तसे जीव अज्ञ, गुणावगुण नच पाहे, कन्या कुब्ज नगरासी, अजामेळ महाभ्रष्ट पापराशी, अंतकाळी पाहता यमदूतासी, पुत्रा नारायण हाक मारी, अंतकाळी नाम उच्चारित शब्द, अजामेळ झाला शुद्ध, पश्चातापे होऊन दग्ध, विरक्त झाला संसारी, विष्णुदूतांनी अजामेळासी, विमानी वैसविले आदरीसी, नेले वैकुंठ लोकासी, नाम महात्म्य अगाध हे, हरीची भक्ती हरीचे राम, हाची आहे मुख्य धर्म, नित्य नामी करिता नेम, भवश्रम ज्ञेनती हरिदास, नामस्मरणी जया प्रीती, त्यांना न पिडावे कदापि, जे का विमुख मुकुंदासी, त्यांना आणावे यमसदनी, प्राचीन बर्हीचे पुत्र प्रचेतस, त्यांचा पुत्र दक्ष प्रचेतस, पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र, प्रकट झाला पुरुषोत्तम, प्रशंसा करून दक्षाची, आज्ञा केली सृष्टीवृद्धीची, असिक्री नामक भार्या त्यासी, सांगून या गुप्त झाले, दक्षास असिक्रीपासून हर्यश्व शबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागून, निवृत्ती मार्ग उपदेशिला, हे कळता दक्षासी, क्रोध आला बहुत्यासी, तेने शापिले नारदासी, करी श्री भ्रमण सदा मने, घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत, दक्षाने उत्पन्न केल्या कन्यासाठी, त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे, त्वष्टा पुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता सिंहासनस्थ, गोविंद गाई अनसज्जन, ज्यावरी अनुग्रह करती जाण, त्यांचीच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रयावा, विश्वरूप इंद्रासी, नारायण कवच उपदेशी, तेने इंद्रा विजयी होसी, विधी विधान सांगितले, इंद्रे कवचे धारण केले, सकळ दैत्यांशी जिंकिले, त्रैलोकींचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पाठ कवचाचा, विश्वरूपाची जननी, मातुळ कुळ दैत्यखानी, म्हणून देवासी चोरुनी, हवीर भाग दे दैत्यांना, इंद्रा सकळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिरांचा केला छेद, ब्रह्महत्या घडली तया, त्वष्टाने केले दाक्षिणाग्नी हवन, वृतासुर केला निर्माण, देव भगवंता गेले शरण, गिळता शस्त्रास्त्रे वृत्ताने, प्रगट होऊनी भगवान, उपाय सांगती सुरा लागून, दधीची ऋषीची जाऊनी शरण, ती त्यांच्या मिळवाव्या, त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्रा घ्यावे शस्त्रे जाण, जेणे वृतासुर नाशन, इंद्र हस्ते घडेल हो, धन्य दधीची सत्पुरुष, निज देह दिदला सुकार्यार्थ, विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्त्र, इंद्र आव्हानी वृतासुरा, योगमार्गी देहत्याग, अथवा रणी मरणे चांग, हे जाणवे परमभाग्य, वदे वृत्त स्वसेनेशी, दंदीची ऋषीचेनी तपोबळे, आणि श्रीहरींच्या कृपा मिळे, वज्राचे तेज असे आगळे, इंद्रासी म्हणे वृतासुर, जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझी मनी वासनालय, हरिभक्तांचा होईन सेवक, स्वकर्म आणि संसार चक्रात, माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त, त्यांचे ठाई लागो हे, इंद्र आणि वृतासुर युद्ध करीती गणगोर, नारायण वर्म स्मरे इंद्र, तेने त्यांचे रक्षण झाले, शिर पडता भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर, धन्य धन्य वृतासुर, झाली मुक्ती भगवत स्वरूपी, वृतासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता, अश्वमेध करविला, यज्ञ पुरुष नारायण, त्यांच्या ध्याने केला यज्ञ, ज्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पापे गेले, वृतासुर दैत्य तमोगुणी, काय कारणे हे हरीचे चरणी, ऐकुनी परीक्षित वाणी, शुकवदती वृत्त पूर्वजन्म, चित्रकेतू राजभौम, सांगे अंगिरास दुःखाचे कारण, अंगिराणी चरु सिद्ध करोन, दिदला महाराणीस, राणीस यथा काला पुत्र झाला, सवती विखार देती बालकाला, पुत्र शोक होता रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष, मने सांडी पुत्र शोक, कवनाचा पुत्र कैसा जनक, सकल संबंध मिथ्या देख, विवेक चित्ती धरी बापा, चित्त दे भगवत चरणासी, इंद्रिय निग्रह जर करीसी, पावसी संकर्षण देवासी, वदले दुर्वास नारद, नारद झाला उपदेशित, जप केला अंतकरणात, संकर्षणाचे दर्शन होतं, धन्य झाला चित्रकेतू, वदले भगवान संकर्षण, तुझ शुद्ध भक्ती दिली जाण, माझी जयाला विस्मरण, जन्म मरण तो पावे, विमानी वैसून भ्रमत असता, शिव विमा मांगी गिरिजेस पाहता, चित्रकेतू उपहास करिता, शाप मिळे असुर योनीचा, हात जोडून चित्रकेतू म्हणत, मी शापाचा स्वीकार करीत, तुझ्या चरणी प्रणिपात, शापानुग्रह मद समान असे, असो मागील अनुसंधान, कश्यपदिती संतान, कथिले त्वष्ट्रयादित्यान, कथितो वंश दितीचा, कश्यपे दिला नेम पुंसवन, इंद्र करी कपट शुश्रूषण, यास्तव दितीचे पुत्र मरुद्गण, पावले देवेंद्रामुळे, एका पुंसवन व्रतविधान, प्रारंभ मार्ग शीर्ष प्रतिपदेपासून, करुणी षोडोपचार पूजन, व्रतस्थ राहावे विष्णू प्रती, सांगता दिनी कार्तिक मासात, चरु शिजवादात, देऊनी 12 आहुती होमात, शेष चरु द्यावा पत्नीशी. इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. 19 श्लोक 288. श्री स्वामी समर्थ.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 7 स्कंद 7 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ये, मन लावावे हरिपायी. दितीचे द्वय पुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंतवक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक. विष्णूने वदिला हिरण्याक्षास, भ्रातू अदाने संतप्त, हिरण्यकश्यपू झालासे. हिरण्यकश्यपू करी सांत्वन, शास्त्र संमत बोले वचन, केले शोकनाशक निवेदन. माता वहिनी पुतण्या ते हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्मा झाला वरदाता, हिरण्यकश्यपू झाला वत्ता. शस्त्रास्त्राने मज मरण नको, नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी, मृत्यूने यावा सर्वता. ब्रह्मदेवी वर दिदला, दैत्य त्रैलोक्य विजयी झाला, नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नोहे. हिरण्यकश्यपूस 4 सुत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त, तो चराचर पाहे आत्मवत, परी पिता त्याचा द्वेष करी. शिकविण्या प्रल्हादास, गुरु नेमिले षंडामर्क, दैत्य विचारी पुत्रास, काय शिकलास गुरुगृही. नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन, पिता होणी क्रोधायमान, नाना प्रकारे छळे पुत्रा. प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांसी, दुर्लभ शरीर मनुष्यासी, भजता मुकुंद चरणासी, कल्याण आत्यंतिक होत असे. भगवंता स्वात्म निवेदन, हे निर्मळ दुर्लभ ज्ञान, नर नारायण देती नारदा कारण, तेने मजला उपदेशिले. परिसोनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य देते बाळांची चित्ती, तुझला कळले कोणे रीती, नारदोपदेश कै झाला. प्रल्हाद म्हणे बाळकासी, माझा पिता गेला तपासी, इंद्रे हरिले मनत मातीसी, स्वाश्रमासी नेले नारद, तिज भागवत धर्म उपदेशिला. म्या गर्भात ऐकला, भक्तीच हवी हरी प्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वांभूती. एकूणी प्रल्हादाची भाषण, बालक करू लागले हरिभजन. दैत्य बोलले प्रल्हादा लागून, धडा वेगळे करतो शिर तुझे. हातामध्ये खडक घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण, स्तंभी प्रहार करिता जाण. नृसिंह रूप पाहत झाला, नृसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नखी उदर, मिळून येती देववर, करीती स्तवन भगवंताचे. ब्रह्मादिक जरी स्तुती करीती, समीप जाणे सर्वच भीती. ब्रह्मा म्हणे प्रल्हादा प्रती, भगवंतासी शांत करी. प्रल्हादे करिता दंडवत, नृसिंह प्रेमे कुरवाळीत, म्हणे तारावे जीव संतप्त. वदला प्रल्हाद नरहरिते, नरसिंह वदे प्रल्हादासी, आरूढ होई सिंहासनासी, बंधमुक्त होई कर्म करोनी मनिष्ठा. त्रिपुरे मयासुरांनी निर्मिले, दैत्य देवांना त्राही केले, शिवे तया भस्मसात केले, म्हणून झाले त्रिपुरारी. आचरावी धर्माची लक्षणे, आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे, अखंड जगदीशास स्मरणे, तेने प्रसन्न जगत आत्मा. पतिशी भजे जी हरिवावे, ती लोकी सुख पावे, देहांती उत्तम गती पावे, हे पतिव्रता लक्षण. गुरुगृही निवासकाने, असावे मितुभुक्त जितेंद्रियाने, स्वस्त्री खेरीज संग वर्जने, अनासक्त असावे वानप्रस्थी. संन्यासास त्याग विशेष, राहत सहजावस्थेत, वृत्ती बालोन्मत पिशाचवत, राहावे आत्मनुसंधानी. मधुमक्षिका आणि अजगरू, यांना मानवे आपले गुरु, तरण्यास भवसागरू, निंदा स्तुती वर्जावी. गृहस्थांनी क्रिया करून, भगवंतासी कराव्या अर्पण, संत महंताचे मुखातून हरिकथामृत सेवावे. करावे पंचमहायज्ञ, देवपूजन श्राद्धादी तर्पण, पर्वकाळी दानधर्म, द्वेष कुणाचा न करावा, पूर्ण ब्रह्म आहे अन्न, श्रीहरीशी करावे जी अर्पण, करुणी अतिथीचेही पूजन, मग आपण जेवावे. ज्या ठाई विषयासक्ती, सदा ज्याची लोभी वृत्ती, नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्रू लोभ. हा कर्माचे 2 प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. वृत्तकर्मे प्राप्त संसार, भक्तिकर्मे मोक्ष प्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय. श्री कृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 320. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8 स्कंद 8. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जो स्वतः सर्वांशी पाहत, परंतु कोणासही न दिसत, सर्वज्ञ ईश्वर भजानित्य, ऐसे स्वयंभुव बोलला. स्वयंभुव स्वारोचिष उत्तम, कालाक्रमे अवतरले भगवान. गजेंद्रासी तारील नकरापासून, श्रीहरीने तेधवा, क्षीरसमुद्राने विष्टित, त्रिकुट नामे होता पर्वत, तेथे वरुणाचे उद्यानात होते सरोवर ऋतुमत. गजेंद्र जल प्राशाया आला, मगरीने त्याचा पाय धरिला, उपाय न चले सुटण्याला, शरण गेला श्रीहरीसी. गजेंद्राची 19 स्तुती. श्रीहरी धावला त्वरिती, कमळ उचलून सांप्रती, अर्पिले कष्टी गजेंद्राने, हरिने सोडले निजचक्र, तेने फाडिले नक्रमुख. भक्त गजेंद्र केला मुक्त, राखिले बिद्र स्वतःचे, गंधर्व श्रेष्ठ होऊ नामक, देवल शापे झाला नक्र, त्यासी स्पर्शिता हरीचे चक्र, दिव्य देहधारी तो झाला. इंद्रद्युम्न राजा तपो गबस्ती, अगस्ती शापे झाला हती, परिपावला उत्तम गती होती म्हणून पुरापासना. 5वा मनु रैवत, 6वा चाक्षुक होतो चक्षुपुत्र, देवासुर युद्धात पराजित, इंद्रादी ब्रह्मास शरण आले, ब्रह्मादी गेले वैकुंठासी, आराधिती श्री विष्णुसी, तुची हितकारक सर्वांसी, करी संतुष्ट जग सारे. दिव्यस्तुती ऐकून म्हणे दैत्यांशी संधी करोनी, समुद्रमंथन आरंभोनी, कार्य इच्छित साधावे. देवदानव दोघे मिळून, मंदार आणला उपटोनी, वासुकीची दोरी करूनी, क्षीरसागरी पातले. देवांनी दैत्यांचा पुरविला हट्ट, धरिले सर्पाची शेपूट, कुर्मरूपे हरी आधार देत, जव बंधार बुडे सागरी, प्रथमला आलं उत्पन्न, सुखी व्हावे प्रजाजन, म्हणून प्राशी पंचानन. नीलकंठ नाम शोभले, कामधेनु उच्चैश्रवा ऐरावत, कौस्तुभरत्न अप्सरा पारिजात, लक्ष्मी वारुणी धन्वंतरी हस्त, अमृत निघाले मंथनातून, अमृत कलश पळविला दैत्यांनी, भांडू लागले अतिमोहातुनी. भगवंताने रूप धरिले मोहिनी, कामोद्वीप सर्व चित्ती, दैत्यांची मोहिनीवरी प्रीती, राहूसह देवास अमृत वाटी, विष्णू राहूचे शिरछेदिती, परी मस्तक अमर झाले.
देव घेती विष्णू आश्रय, जेथे विष्णू तेथे जय, म्हणून घ्यावा ईश्वर आश्रय, करणे यत्न संसारी, गुप्त झाली श्री मोहिनी, आपण फसलो हे पाहुणी, असुरांनी माया निर्मुनी, देवासुर संग्राम आरंभिला, ब्रह्मा पाठवी नारदासी, नारदे समजाविले देवासी, युद्धी परावृत्त केले देवासी, असुर संहारा कारणे, अवशेष राहिले असुर, बलिसह गेले अस्ताचलावर, सर्वांसी उठविती सत्वर, शुक्राचार्य संजीवनीने, ऐकुनी मोहिनी वृत्तांत, विष्णू लोकी आले उमाकांत, तुवा केले दैत्य मोहित, ते रूप दाखवा म्हणत असे, उद्यानी कामिनी सुंदर, पाहता कामातुर शंकर, माया लागवी तो लक्ष्मीवर, प्रगटला तो विष्णू रूपे, सांप्रत 7वे मनंतर, यातची अवतार वामन सर्वेश्वर, त्रिपादे व्यापिले जगडंबर, त्रिविक्रम हे नाम जया, वैवस्वत दक्ष ब्रह्म सावरणी, धर्म रुद्र देव सावरणी, इंद्र सावरणादी मिळून 14 मनु येणे रीती, मनु ज्या मनंतरे नियुक्त, विश्वधर्माचा प्रसार करीत, सिद्धादी ज्ञानकर्म जागवित, भगवंत नियंता सर्वांचा, शुक्राचार्य करवी विश्वजित, यज्ञ बली युद्ध सिद्ध, इंद्रपुरीवर केली मात, देव घाबरले अंतरी, देव गुरु सांगे देवांस, सर्वांनी त्यागेला स्वर्गवास, बली वैसता इंद्रपदास, भोग भोगी स्वर्गाचा, इंद्रादी पुत्र स्वर्गभ्रष्ट, तेने आदिती झाली दुःखित, कश्यप सांगती अदितीस, नाम ज्याचे पयोव्रत, फाल्गुन प्रतिपदा ते शुद्ध द्वादशी, दुग्धाभिषेक पूजन हर्षी, दुग्धहार विष्णुद्याशी, त्रयोदशी क्षीर भोजन, आदिती आचारी प्रयोव्रत, व्रतांती भगवंत प्रगट होत, म्हणे तुझ्या इच्छेकृत, जन्म घेईन उदरी तुझ्या, कश्यपाची ठाई करुणी प्रवेश, विष्णू राहिले अंशरूप, आले अदितीचे गर्भास, स्तुती करीती ब्रह्मादिक, यथा काल होता गर्भासी, भाद्रपद शुद्ध द्वादशीसी, वामन अवतरले अदितीचे कुशी, धरले बटुरूप तात्काळ, अश्वमेध मंडपात, यथाविधी बटुसी पूजित, ते जे इच्छा ते मागावे म्हणत, बलीने सत्कारिले वामना, आणिक भजला न लागे काही, त्रिपादभूमीच द्यावी पाही, माझे मागणे फार नाही, दान देई बलिराया, विष्णुपातला देव कार्यासी, वामन रूप धरले वचनासी, शुक्राचार्य वदला बलिसी, दान यासी नच द्यावे, बली म्हणे शुक्राचार्यसी, वचन न मोडावे मानसी, सत्वर स्थान भ्रष्ट होसी, शापिले दैत्य गुरुने, एक पदे भूमी व्यापून, तुझ्या चरणे स्वर्ग सामावून, नवरे जागा 3ऱ्या चरण, त्रिविक्रमे दान स्वीकारता, विष्णूचे कपट पाहुनी, असुर गरजले धावनी, बलीने असुरास वर्जुनी, रसातळा जाणे सांगितले, बळीसी म्हणे ते वामन, कोठे ठेवू 3रा चरण, पूर्ण करी निज वचन, नातळी भोग नरक यातना, बली म्हणे जी वामना, मम मस्तकी ठेवून चरणा, तू दान घेई पूर्ण, असुरांच्या हित करत्या, तो पातला प्रल्हाद, तुवा केला ईश्वरे नाश, अनुग्रहे तव बली विवश, भगवंताशी बोलिला, त्यासी वदले श्रीहरी, मी जयावर अनुग्रह करी, त्याची संपत्ती सर्व हरी, पूर्ण खून हे जाणावी, सुतलात मी बलीचे द्वारी, द्वारपाल होणी रक्षण करी, पुढे सावरणी मनवंतरी, बली होईल इंद्र बापा, मग नमस्कारुनी विष्णुसी, सवे घेऊन असुरांशी, बली गेला सुतलासी, प्रल्हादा सवे ते धवा, इंद्रास झाली स्वर्गप्राप्ती, तेने आनंदली आदिती, बलीच्या यज्ञाची पूर्णाहुती केली शुक्राचार्यांनी, वेद निघाले ब्रह्मा मुखातून, ते हयग्रीव दैत्य केले हरण, प्रभूने मस्त्यावतार घेऊन केले निवारण संकटाचे, सत्यव्रत करीत असता अर्घ्यदान, उंधळीत आला मस्ते सान, हयग्रीवास मारोण, वेद परता आणले, इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे अष्टमोध्याय, श्री कृष्णार्पणमस्तु, एकूण श्लोक 368. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 9 स्कंद 9. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. वैवस्वत वंशीय श्राद्ध देवाने इष्ट केला संतती, उद्देशाने परिकन्या झाली इला नामने, तोची पुढे सुद्युम्न झाला. सुद्युम्न जाता शापित शापित वनात श्रीत्व पावता त्वरित, पुरुरवा नामे ख्यात झाला पुत्र बुधापासून. 1 मास पुरुष 1 मास स्त्री, उशापे भोगता आला वार्धक्यासी, राज्य सोपवून पुरुराव्यासी, सुद्युम्न तपास निघाला. पुनशतपाने मनू वैवस्वतास, ईश्वाकुनृग शर्यतीदिष्ट, पुरुषध्र नरिष्यंत करुषदृष्ट, नभग कवी दशपुत्र झाले. शर्यतीच्या सुकन्येने भेदिल्या वारुळ ज्योती कंठकाने, तो वाट पाहे रुधिराने, फुटला नयन च्यवनाचा. स्तुती करुणी भार्गवाची, शर्यती सुकन्या अर्पित्यासी, अश्विनी कुमार तारुण्य देई च्यवनासी, च्यवने दिला सोमपानाधिकार. शर्यती प्रपौत्र कुकुद्मी, त्याची कन्या रेवती, त्याने अर्पुणी बलरामासी, बदरिकाश्रमी तो गेला. नभगाच्या पुत्र नाभागास, वाटणीत मिळाला वृद्ध बाप, पितृ आज्ञे नाभाग गेला यज्ञास, तेथे धन दिले रुद्राने. नाभाग पुत्र अंबरीश, आचरी साधन द्वादशी व्रतास, विलंब होता ध्रुवासास, पारणे केले तीर्थाने. ध्रुवासे कृत्या लाविली अंबरीशा पाठी, तव सुदर्शन लागले ध्रुवासा पाठी. धरावे अंबरीशाचे पायासी, भगवंत वदले दुर्वासाने, निजभक्ताची धरिता पाये. चक्र सुदर्शन शांत होय, दुर्वास भोजने तृप्त होय. अंती अंबरीश ब्रह्मत पावला. वैवस्वत मनुचे शिंकेतून, ईश्वांकुचा झाला जन्म, त्याचे वंदी माधांतास. कन्या 50 झाल्या, सर्व कन्यांनी वरिले सौरभीस, वृद्धपणी त्यास विषय हव्यास. अगत्य सांगणे सेवेकऱ्यास, सावध असावे निरंतर. माधांताच्या वंशात सत्यव्रत, त्रिशंकू नामे विख्यात, स्वसामर्थ्य सदैव स्वर्गात, त्यास विश्वामित्रा धाडिती. हरिश्चंद्रास रोहित, वरुण कृपेने झाला पुत्र. यज्ञ पशु शूनशेपास, विश्वामित्रे सोडविले. राजा भाऊकाची पत्नी सवतींनी दिले विष, म्हणून सगर नाम बालकास, तो करिता झाला अश्वमेध. इंद्राने यज्ञ अश्व पळविला, सगर पुत्रांस कपिलाश्रमी दिसला. तिरस्कारिता मुनीला भस्म झाले क्षणार्धात, अंशुमाने मुनिस्तविला. पितरोद्वाराचा उपाय मिळाला, सगरे यज्ञ पूर्ण केला. अंती पावला ब्रह्मस्वरूप. भगीरथाने
जाणे करता तप शिवगंगा प्रेमी पावत भस्मास स्पर्शिता गंगा आप पितर मुक्त झाले सगर वंश सौदास त्याने वनी मारील राक्षसास त्याची भावाने सूट घेण्यास वसिष्ठा नरमांस वाढिले वसिष्ठ शापे झाला राक्षस बक्षी श्री संगी सज्जनास तिचे शापे निपुत्रिक सौदास त्यांचे वंशी खटवांगाचे वंशात श्रीहरी 4 रूपे अवतरत पितृवचनार्थ राज्य त्यजत सत्यवचनी श्रीराम राक्षस मारिले वौख्यात धनुर्भंग केला जनक सभेत शूर्पणखेस विद्रूप करीत एकपत्नी श्रीराम रावणांत करोनी विभीषणास राजदानी राम बैसले राजसनी एक बाणी श्रीराम करोनी अश्वमहायज्ञ सर्वस्वाचे केले दान रघुकुल तिलकास शरण भक्ताभिमानी श्रीराम कलाप्रग्रामी योग सिद्ध मरू कलियंती वंशाचा तरू सुमित्र राजा निर्धारू रघुकुलाचा शेवट ईश्वांकु पुत्र निमी वशिष्ठास पाचारी यज्ञी शापिता एकमेका लागून वशिष्ठ झाला ऋषीपुत्र जीवनेत्री निमिषाचे स्थान त्याचे देहाचे मंथनातून जनक उत्पन्न झाला जाण त्याची कन्या जानकी सोमवंश आता ऐकावा बुध इलेचा पुत्र पुरुरवा उर्वशी लुब्धली त्याला अग्निस्थाली देती गंधर्व वेदस पुरू लागले चित्तांत मंथनातून अग्नी प्रकट होत त्याला पुत्र रूपे स्वीकारित पुत्ररुवा गेला गंधर्व लोकी सत्यवती रुचिकाचा जमदग्नी त्या रेणुकेपासून भार्गव मुनी सहस्रा अर्जुना ते वेदुनी पितृ आज्ञे गेला तीर्थयात्रे पितृ आज्ञा पालन तत्परी मातीचा शिरछेद करी माता बंधुसी जिवंत करी पितयासी प्रार्थी भार्गव सहस्रा अर्जुनाचे पुत्र 10,000 त्यांनी कापिले जमदग्नी शिर धडास जोडून पितृशिर पितृऋण फेडिले भार्गवानी पुरुरव्याचा आयुपुत्र त्याचा वंश धर्मभ्रष्ट क्षयवृद्ध वंशी अलर्क अनेक वर्षे राज्यभोगी पुरुरव्याचा पुत्र नहुष इंद्राणीची इच्छा धरित तेने झाला पदच्युत येयाती बैसला सिंहासनी येयातीस भार्या 2 कृपपुत्र स्वीकारी म्हातारपण इंद्रिय तृप्ती नव्हे जाण येयाती निर्लज्ज कामहत पश्चातापे होनी अनुतप्त तारुण्य राज्य देवनी पुरुष वासुदेव चरणी लावणी मनस येयाती पावला उत्तम गती शकुंतलावरी दृश्यंतासी पुत्र भरते नामे भारत देशी मरुत तो करी तो मासी भरद्वाज दत्तक पुत्र झाला रतीनदेव प्रातिश्वचरणी दुःख करहित व्हावे प्राणी तो मायातीत सर्वस्व दानी कीर्ती त्याची भूस्वर्गी तो मायादित सर्वस्वदानी कीर्ती त्याची भूस्वर्गी वर्णिले सोमवंशासी असता उत्तरेच्या गर्भासी ब्रह्मासराच्या आघातासी श्रीकृष्ण रक्षिले तुझ राया यदुपासूनी 40वा वसुदेव कृष्ण पिता जाणावा स्वतः परमात्मा अवतरला मनुष्यरूपे भूमीची दुष्टांचे निर्दालन करण्या संत सज्जनांचे पालन करण्या धर्मसंस्थापना करण्या अवतरी श्रीहरी युगायुगी इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणी 9मोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 410. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. स्कंद 10. पूर्वार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्य भाराक्रांत झाली भूमी तेने ब्रह्मास्तवे विष्णू लागुनी मी अवतरी नक्षिती लागुनी माया शेषासह विष्णू मने वसुदेव देवकी विवाहात बैसले दिव्य रथात आकाशवाणी कंस एकत भगिनीस वदाया सिद्ध झाला वसुदेव विनवी कंसासी हिचे संतान अर्पिन तुसी धन्य त्या धृताम्यासी साई पुत्र मारिले कंसे दैत्यांना हाताशी घेऊन झाला नाशाचं कारण कंसाप्रती भिवून यादव गेले देशोदेशी देवकीचं 7वा गर्भ नेमस्त योग माया स्थापी रोहिणीच्या उदरात संकर्षण नामे विख्यात यादव कुळी जन्मला अवतार घ्यावाय भगवंत प्रगटले वसुदेव हृदयात तदनंतर देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशला कृष्ण जन्माचा काळ प्राप्त श्रावण मासी वद्य पक्ष तिथी अष्टमी मध्यरात्र सर्वांतरवासी प्रगटला वसुदेव निघाले बाळ घेऊन यमुना मार्ग देई दुभंगून यशोदेपाशी बाळ ठेवून उचलोनी घेतली महामाया कन्या घेऊन या आला परत देवकीचे ओसंगी तिला ठेवत आपोआप झाले पुनश बंदिस्त द्वारे अर्गळा कड्या कुलुपे महामाया रुदन करी कंस आला झटकरी कन्येसी फिरवी गरगर करी तेवती आकाशी झेपावली म्हणणे तुझा वध करणार ऐरी उपजला पृथ्वीवर तेने कंस पश्चाताप जर्जर मुक्त केले वसुदेव देवकी एकूण मंत्र्यांचे कथन कंसे धर्माच्छाद मांडून ऋषी संतांच पिडवून स्वनाशास सिद्ध झाला यशोदेशी झाला पुत्र घरोघरी प्रगटली मात जन्मस्तव केला थाटात नंदे गौरविले सकळ जन वार्षिक कर भरावायसी नंद आला मथुरीस वसुदेव भेट घेतली तळासी म्हणे कैसे नूतन बाळ आता परतावे गोकुळासी सावध चित्ते पुत्रा रक्षी वसुदेव सांगे नंदासी निरोप घेती परस्परांचा सुस्वरूप धरुणी पुतना कंसाज्ञे आली नंद सदना नंदाला आला सकरविता स्तनपानास तात्काळ झाली गत प्राण कृष्णाचे घडले अंगस्पर्शन वज्रवासी यांनी केले दहन पुतना झाली पावन सुगंध सुटला देहाचा शकटा तळी निजविले कानासी वातरूप सुर त्यात प्रविशी ताना पदा घात करता गाड्यासी शकट मोडला क्षण मात्रे कंसे पाठवी तृणाव्रतास काकाशी नाही कानास कृष्णे आवडी त्या कंठास आपटीला भव्य शिळेवरी न्याहाळिता मुख सुंदर नंदकुमार जांभई देई सत्वर मुखात दिसता विश्व चराचर नेत्र मिटरले जननीने गंगाचार्य येता व्रजात गोठ्या माझी एकांतात करविले नामकरण संस्कारा सोभय पुत्रांचे नंदानी कृष्ण ध्यानी अखंड वृत्ती घराण्याचे मिश करोनी येती कृष्ण दर्शन लालसा चित्ती प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती म्हणून श्री लक्ष्मीपती या संतोषवी नानापरी करवी यशोदा स्तनपान मध्येच कानास सोडून पाहो गेली दूध ऊन कृष्णे माठ फोडिला उखडी बांधून कृष्णासी कार्यार्थ गेली गृहासी कृष्ण आला परसदारी यमला अर्जुन वृक्ष जेते तैसे हे अर्जुन वृक्ष पूर्वजन्मीचे होते यक्ष कुबेराचे असती पुत्राक्ष नळ कुबेर मणिग्रीव यौन प्रमत झाले फार जलक्रीड्या स्त्रियांचं सुंदर वस्त्रांचे नुरले भान
नारद शापे भालवृक्ष वृक्षासी कृष्णाचे पदस्पर्श न होता वृक्ष उन्मळून सिद्ध दोन प्रगटून झाले नतमस्तक मुकुंदा पुढे समस्त गोप जमले उत्पात विचार करू लागले सर्व सपरिवारी निघाले मग पातले वृंदावना वस्त रूप धरुणी दैत्य येऊनी मिसळला कळपात पाय धरुणी फिरविले मस्त कृष्ण आदळी भूमीवरी बकासुरे गिळीला श्री मुरारी ताहा होता टाकीला बाहेरी कृष्णाने चंचू धरोणी करी उभे फाडिले बकासुरा ते वनगमनार्थ गेली आयती पुढे गोमटी वासरे चालती हास्य विनोदे गोपाळ चालती देखिली अजगर रूप गुहा वस्ता सह निघाले मुखाभितरी कृष्ण वाढे कंठी अजगरी प्राण निघता अति दुस्तरी घासूर सद्गती पावला गोगोपा आले यमुना तीरी सर्वांनी उघडली शिदोरी गोवस्त शोधाया गेला हरी परी ब्रह्माने सर्वांनी जलोकी सौर रूपे धरी हरी पाहे विश्व निर्माणकारी म्हणे लीला अतर्के खरी ठेवी माता चरणी तया ब्रह्मा करुणी स्तवन तुझ्या सगुण रूपाचे गुण म्हणे जाणणे असमर्थ कोण कृष्णाज्ञे गेला स्वस्तानी कृष्ण सकळा करी पूर्ववत भोजन केले गोपा समेत सायंकाळी घराघरात घासुर वृत गाजे श्री बलरामाचे इच्छेपुरते गोपाल गेले ताडवना प्रती रासभास वृक्षावरी आपटी धेनुक उद्धरिले हलधराने प्याले डोहातील विषजल पितामृत पाय झाले सकल अमृत दृष्टीने पाहता नंद बाळ जीवित होय गोप गाई सर्पापासून विषमुक्त करावया डोहातील उदक कृष्ण उडी घाली जलात त्यास नाग विळखा घाली कृष्ण फुगवी आपुला देह फणीवर नाचे वासुदेव आज्ञा घेऊन स्त्रीपुत्रांसह आलिया गेला रमणक द्वीपी तव तो पातली संध्याकाळ म्हणून ते तिची राहिले सकळ रात्री पेटला वडवा नळ कृष्णे गिळीला दावाग्नी सौभरींच्या अनिच्छेने मासे खाले गरुडाने मत्स्य भक्ष प्रमादाने मृत्यू शाप दिदलासे प्रलंब कपटे मिसळी गोपांत गुरगोडीचे खेळांत त्याने पळविला बलरामास पावला मृत्यू मृष्टी पहारे गायी गेल्या गुंजवून त्यांना शोधी निलमनी हाका मारी हरीची वाणी हमरता आल्या धावोनी तेवढ्यात वनवा पेटला श्रीहरी म्हणे नेत्र झाका अग्निसारा त्याने गिळीला ईश्वर कळला गोपाळांसी भावे करता भगवत भक्ती भक्तांवरी नाना संकटे येती तीही धरावे धैर्य चित्ती रक्षक समर्थ जाणोनी वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनात क्रीडतसे वनमाळी सवे राम आणि सवंगड थाट चरती गायीचे सुखद ईशा शरद ऋतूंत नवान्न प्राशनादी महोत्सव होत नगर ग्रामे समृद्ध होत नित्य समृद्धी गोकुळा श्रीकृष्ण करिता वेणू वादन मोहित होती अंतकरण म्हणे धन्य वेणू आम्हाहून गोपी सांगती परस्पर कृष्ण व्हावा आपला पती गोपी कात्यायनी व्रत करीती विवस्त्र उतरल्या जलांतरी तेने वसरे हरी श्रीहरी घडिले देव हेलन म्हणून नमिला नंद नंदन म्हणे मनोरथ करीन पूर्ण जावे आपल्या घरोघरी रामकृष्ण आणि गोपाळ गायी चारता गेले दूर माध्यानी म्हणती गोपाळ क्षुधा शांतीचा उपाय करा अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यांसी आणले चतुर्विध अन्नासी हरी आशिष देई साध्वींसी क्षुधा क्षमविली गोपांची इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे दशमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु 19 श्लोक 464 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 11 स्कंद 10 उर्वरित पूर्वार्ध श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नंद महानंदादी गोप इंद्र यज्ञ करीती वार्षिक गोवर्धन प्रित्यर्थ यज्ञ करावा म्हणे कृष्ण सकळे धेनू पूजिती तृणधान्यादी अर्पण करीती गोवर्धनास प्रदक्षिणा करती मग परतोनी येती गृही इंद्रा कळले वर्तमान आपला प्रित्यर्थ न केला यज्ञ त्याने मेघासी आज्ञा करून आरंभिला महापर्जन्य करंगळीवर धरी गोवर्धन गोपांचे करुणी रक्षण इंद्राचा गर्व हरून पर्वत ठेविला श्रीकृष्णे नंदाकडे आले गोप सकळ म्हणती पुत्र नोये हा परमेश्वर वज्रवासी यांचा आनंद पर ते पूजिती कृष्णाला इंद्राने कर्म पाहुणी अद्भुत सिंचिले आकाश गंगेचे उदक सुरभीने केला दुग्धाभिषेक श्री गोविंदाचे मस्तकी एकादशी पारणे रात्रीसी स्नानार्थ उत्तरे यमुनेसी नंदास नेला वरून लोकासी तेथून आणिला श्रीकृष्णे भाव जाणोनी गोपांचा दयावंताने दाविले निजरूपा जो प्रत्यक्ष विश्वस्वरूपा नित्य सिद्ध शाश्वत जो शरद पौर्णिमेच्या रात्री सका वाजवी बासरी आल्या सकल गोपनारी घरी परता सांगे कृष्ण त्यांना न साहे वियोग कल्पना म्हणे तोपदी आलो शरणा एकोणी करुणा वचना झाला रममान गोपी सवे तेने गोपींना झाला अभिमान म्हणून झाला अंतर्धान विरह दुःख द्यावे दारुण निश्चयले पुरुषोत्तमे तेने तन्मय गोपीजन करीती हरिलीलांचे स्मरण भ्रमिष्ठाईसे करीती भाषण कारणांतील वृक्षांसवे सकळे मिळून गोपी कृष्णा शोधती वनप्रांती चंद्रलोपता वाळवंटी मग येऊनी बैसल्या कृष्णा धुंडोनी थकल्या नारी विरहानल झाली हृदयांतरी सहजगाती तै सुंदरी विरह गीता कृष्णार्थ गोपींचा एकता विलाप प्रकट झाला मदनाचा बाप पितांबरधारी वैजयंती धृत प्रभा भाकली दश दिशा भक्त करीती निरपेक्ष प्रेम मजला न फेडवे त्यांचे ऋण भक्तांचे ऋण मजला भूषण म्हणून करा प्रेम मजवरी ऐसा करुणी गोपींचा गौरव महारास करी केशव दोन दोन गोपित केशव विद्युल ते सम तळपत असे केले परश्री सेवन हे तो धर्माविरुद्ध वर्तन परी जेथे ईश्वर करुणा घन तेथे न प्रविशे धर्माधर्म गोपींच्या भ्रतारांना घरोघरी सन्निध भासल्या आपल्या नारी पहाटे आपापल्या घरी गोपी परतल्या कृष्णाज्ञे गोप गेले अंबिकावनांत त्यास गिळू लागला अजगर तेथ तो अंगिरा शापेत्रस्त श्रीहरी स्पर्शी झाला मुक्त शंखचूड कुबेराचा सेवक गोपीस घेऊनी चालता पळत कृष्णे ठार मारुनी त्यास दिव्य मनी दिदला दादासी गोधन घेऊनी चक्रपाणी चाराव्या जाई दिवसावनी वियोग विसराय विरहनी मिळून गाती युगुल गीता श्यामलकांतींचा तो वनमाळी गजराजा सम क्रीडा करी सायंकाळी येत गोकुळी देता आनंद चंद्रासम
महादैत्य वृषभासुर येता कृष्णाचे अंगावर प्राण घे आपटोनी भूमीवर अरिष्ट अवघे निरसिले. कंसे पाचारिले अक्रूरास म्हणे आणावे रामकृष्णास आमंत्रावे धनुर्यागास बेत सांगितला व्यूहाचा. अशोरूपी केशी येत किंकाळ्याने गोकुळ भयभीत श्रीहरी हात घाली त्या मुखात श्वास कोंडूनी मेला तो. व्योमासुर मिसळी लपंडावास चोरुनी लपवी बालकांस कृष्णे बळीची धरुणी त्यास गळा दाबुनी मारली. अक्रूर येता गोकुळात रामकृष्णास घाली दंडवत भाव ओळखुनी हृदयांत तया आलिंगी श्री अच्युत. ऐकुनी कंसाचा विचार रथी बैसले मुरलीधर गोपी होती व्याकुळ फार यमुना तीरी रामकृष्ण. जळा माझी दिव्य दर्शन होता नुरले देहभान. अक्रूर हात जोडून स्तुती करती भगवंताची. अनंत रूपे अनंत नामे तुझ कल्पिती ज्ञानी महात्मे परी तुझे पण मनोधर्मे त्यांना काही भासेना. तुझ शरण मी सर्व भावे कल्याण आता जी करावे कृपा करुणी मज रक्षावे शरण शरण भगवंता. रथ उपवनाशी थांबला अक्रूरे कंसास निरोप दिला मग नगरी प्रवेश केला. श्री लीलावताराने रजकाचे मस्तक उडविले कोष्टी यास सायुज्य दिदले माळियाचे मनोरथ पुरविले. श्री जगदीश्वराने वाटी चालता भेटली त्रिवक्रा तिने उट्या लाविता रामकृष्णा कुब्जेचे शरीर झाले समा कृपा करिता गोपाळी. धनुष्य घेऊन हातात भगवंते मोडिले क्षणांत कंसाने होऊनी वैवित मल्लोत्सव प्रारंभला. कुवलिया पीड हत्तीला माहुताने कृष्णावरी घातला माहुत व हत्ती निर्दाळीला गजदंते श्रीहरीने. चानूर म्हणे रामकृष्णासी कृष्णा तू खेळावे मदसी बलदेव मुष्टिकासी मल्ल युद्ध खेळावे. मुष्टिक कुटास बलरामाने ठार केले ठोशाने प्राण घेतले पद्मनाभाने चानूर शल तोषलाचे. श्रीहरीने कंसास वधूनी स्वसारूप्य देऊनी माता पिता मुक्त करूनी चरण वंदिले रामकृष्णे. हे माते हे पिताश्री ऐसे म्हणता परमानंद वसुदेव देवकीचे चित्ता नंद गोपास निरोप देता जड अंतकरणे ते गैहरले. पाचारोनी गर्गाचार्या पुत्रांचे द्विजोच्छित संस्कार कार्य वेदकला आणि आर्य शिकवी सांदीपनी दोघांसी. गुरुपुत्र आणून यमपुरातून गुरुसी दिला गुरुदक्षिणा म्हणून श्री गुरूंचे अनुमतीने जाण मथुरेशी आले उत्तम श्लोक. उद्धवात्वा गोकुळी जावे नंद यशोदेचे सांत्वन करावे कृष्ण आठवण करीत असे सांगावे मन मनस्का गोपींना. उद्धव येता नंदा घरी मथुरेचे कुशल विचारी गोकुळी येईल का श्रीहरी नंद पुसे उद्धवाते. उद्धव बोले मधुर वचन कृष्ण तुमचे करीतो स्मरण अभिष्ट पूर्वीला येथे येऊन परिहृदय नित्य जाणवा. गोपी पुस्ती उद्धवासी आम्ही आठवतो का कृष्णासी. भ्रमर आला तयापाशी गोपी गाती भ्रमर गीत. मी सर्वात्मक सर्व ठाई माझी आठवण अंतरी पाही माझा वियोग तुम्हासी नाही. निरोप सांगे कृष्णाचा संतोषोनी गोपींचे मन. उद्धव आला मथुरा भुवनी देवनी नंद यशोदा उपासने वर्णे गोपी भक्ती श्रीकृष्णाची. कुब्जेच्या घरी जाऊन तिची मनोकामना पूर्ण इच्छित वर देऊन उद्धवा सहघरी आले. हितकन्या पांडवे आपण हस्तिनापुरी जावे कुशाली जाणून यावे. अक्रूरा सांगे श्रीकृष्ण पांडवांचा पाहुणी प्रभाव धृतराष्ट्रादी राखिती वैरभाव कुंती विदुर निवेदी मनोभाव. अक्रूरास हस्तिनापुरी अक्रूर सांगे श्रीकृष्णासी पुत्रांप्रती अतिममत्व धृतराष्ट्रासी तेने हितोपदेश न रुचे त्यासी दुस्वास करीती पांडवांचा. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराण एकोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 517. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12 स्कंद 10 उत्तरार्ध. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कंसाचा जरासंध शूर 17 वेळा चाली मथुरेवर रामकृष्ण सैन्य वधी सत्वर त्यास प्राणदान देती. काल यवन करणार स्वारी कृष्णे निर्मिली द्वारकापुरी प्रजाजन नेऊनी नगरांतरी निशस्त्र एकटा निघाला. काल यवन पाटला करी ते कृष्णे शिरे गुहे माझारी तेथे निद्रिस्तास यवन लाथ मारी तेने भस्म झाला क्षणी निद्रिस्त पुरुष मुचुकुंद. त्यासी होता चिरनिद्रावर त्याचे पुढे प्रगटला श्रीधर अविनाशी भक्ती दिदली तया. मुचुकुंद गेला बद्रिकाद्वारी रामकृष्ण लपले प्रवर्षणगिरी जरासंधे वनवा लावितागिरी. दोघे आले द्वारकेत रेवतीने वरिले बलरामासी कृष्ण वरावा वाटे रुक्मिणीसी वरावे हरोणी मजसी. श्रीहरीस संदेश दूता करवी दूतास बैसवून रथात विदर्भपुरी पातले अच्युत. वैदर्भीस समाचार देता दूत पूजिले रामकृष्ण भीष्मकाने. रुक्मिणी येता देवी मंदिरात तिला बैसवून रथात राजांचा करुणी निपात. रामकृष्ण निघाले तेथून शिशुपालादी राजे करता चढाई पळतात या भुई थोडी होई पळून गेले सगळे लवलाई. रुक्मी विद्रूप केला कृष्ण रुक्मी पुनश्न गेला कुंडनपुरा वसविले त्याने भजकटपुरा. भीमकी कृष्ण विवाह खरा झाला द्वारका नगरीत. रुक्मिणी कृष्णाचे ते धन नाम त्याचे प्रद्युम्न पूर्वीचा तो काम जाण रती पत्नी असे त्याची शंभरासुरास वधिले. दोघे द्वारकापुरी आले सर्व आश्चर्यचकित झाले सांगता वृत्तांत नारद. प्रिय सेवंतक अर्पी सत्राजितास सिंहाने मारिले प्रसेनास. जांबवती मन्यास अर्पी कृष्णास जांबवान तेधवा. कृष्णे सत्राजिता मनी देऊन मिथ्या आळ घालवून सत्यभामा अर्पी देवा लागून होण्या क्षालन अपराधाचे. लाक्षागृही मारिले धर्माधिक द्वारा गेले कृष्णाधिक. द्वारकेत चोरीला सेमंतक शतधन्व्याने तेधवा. श्री यदुराजेता द्वारकेसी शतधन्वा मनी देई अक्रूरासी. चकर पाणीवदी शतधन्व्यासी मनी दाखवी अक्रूर. पांडव भेटी इंद्रप्रस्था यादवराज आला सात्यकी समेता. कालिंदीस दावनी निजरूपावरिले ती श्रीकृष्णाने मित्रविंदेचे केले हरण. सत्यासपणात जिंकून लक्ष्मणा भद्रा स्वयंवरी जाण. पाणी ग्रहण करी हरिराना. भूमिपुत्र नरकासुर त्यासी दावनी यमपुर. 16 सहस्र नारी स्वीकार केला श्रीकृष्णाने. अमरावतीत जाऊन आदिती सकुंडले देऊन
पारिजात उपवनी लावून सोहळा केला कृष्णाने. बैसला रुक्मिणी मंदिरी, कामजवरिले म्हणे श्रीहरी. श्रेष्ठ क्षत्रिय असताधरी, रुक्मिणी पडे धरणीवरी. तू सर्वांचा अंतर्यामी, तुम्हासी म्यावरिले म्हणून सावध होता विष्पक नंदिनी. बोलली मुकुंदाते, बहिणीचे प्रिय करण्यास. रुक्मी अर्पी कन्या प्रद्युम्नास. नातरोचना दिली अनिरुद्धास. जो पौत्र रुक्मिणीचा. रोचनाचे मंगल सोहळ्यात. रुक्मी राम खेळे द्यूत. न जिंकता जिंकलो म्हणत. यास्तव बलराम वदित्यासी. बळीचा पुत्र बाणासुर. कन्या उषा त्याची सुंदर. सखी चित्रलेखा काढी चित्र. उषेच्या स्वप्न वल्लभाचे. गगनपंथे आणून अनिरुद्धास. उषस भेटवी अंतपुरात. नागपाशे बांधिले अनिरुद्धास. बाणासुराने तेदवा. नारदा करवी कळता वर्तमान. बाणासुरा आव्हानी रामकृष्ण. बाणे घालून लोटांगण. कन्येस बोळविले. यादव कुमारांसी दिसे कृकालस. कोण तू विचारी कृष्ण त्यास. भोगत असे पाप फलास. स्वदान ग्राही मी नोप असे. सत्पुरुषांचे थोडे धन. आपण करिता हरण. 10 पिढ्यांचे अधपतन. उपदेशी कृष्णपुत्रांसी. बालमित्रांना भेटाया कारणे. बलराम गेले गोकुळ गमन. सर्व आठवी प्रेम कृष्ण. एकमेका पुस्ती क्षेम. पौंड्रक संदेशी कृष्णाला. मिची वासुदेव जगी एकला. शीघ्र शरण यावे मजला. अथवा सिद्ध हो युद्धासी. कृष्ण गेला चालून. पौंड्रक मस्तक केले छेदन. काशी राजशिर उडवण. त्याचा पुत्र ही जाळीला. द्विविध मित्र नरकासुराचा. पेटला सूड घेण्या मित्रवधाचा. रामे करिता प्रहार मुष्टीचा. मरुनी पडला भूमीवर. सामाने लक्ष्मणा करिता हरण. कौरवानी केले त्यांचे बंधन. शिष्टाईचा उपहास करून. अंती शरणे येती कृष्णाग्रजा. लक्ष्मणा अर्पिली सांबाला. वरदक्षिणा आयर अर्पिला. आंदन घेऊन सवे कोमला. बलराम आला द्वारकापुरी. गृहस्थ धर्माचे आचरण. कैसे करीत असेल कृष्ण. पाहावया कृष्णाचे विंदान. नारद आले द्वारकाभूनी. नारद हिंडे घरोघरी. श्रीकृष्ण त्यांची पूजा करी. प्रत्येक ठाई दिसे श्रीहरी. कार्य चालली भिन्न भिन्न. कृष्णलीला पाहून नारदाने केले गमन. चित्त भगवंत चरणी ठेवून. करी विचरण त्रैलोकी. श्रीकृष्णाची दिनचर्या मंगलमय असे श्रोते या. दूत निरूप सांगे यदुराया. जरासंध पिढी राजन्सी. धर्म करीतो राजसूय. निमंत्रणा आले नारदराय. कोण कार्य करावे अगोदर. उद्धवासी पुसे श्रीकृष्ण. उद्धव सांगता ऋषिकेशी. प्रथम आले इंद्रप्रस्थी. राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती. कार्य दोन्ही साधण्या. कृष्णाशी म्हणे धर्मराज. करणे आहे क्रतुराज. जिंकोनी पृथ्वीचे राज्य. द्रव्य मिळवा म्हणे सका. चारी बंधू राजांशी जिंकिती. अपार द्रव्य मिळविती. कृष्ण द्वंद्व युद्ध खेळविती. जरासंध भीमसेनाचे. भीमाने फाडला मगधाधिपती. सहोदरा बैसविली राज्यवर्ती. बंदीखानी होते नृपती. मुक्त केले श्रीकृष्ण. त्यांना भगवंत दर्शन. घडता नयन मनोरम. घालिता लोटांगण. अद्भुत समाधान पावले. बंधमुक्ता होताची राजे. विनविती भगवंता ते. थारा आपुल्या चरणाते. ऐसे देई कृपादान. सहदेवा करवी करोनी गौरव. उपदेशुनी बोळविले सकळ. भीमार्जुना सह केशव. आले इंद्रप्रस्थासी. कृष्ण आज्ञे धर्मराज. प्रारंभ करी यज्ञराज. अग्रिपूजी यदुराज. तेने निंदी शिशुपाल. कृष्ण सोळी सुदर्शन. केले शिशुपालाचे शिरछेदन. तेज निघता देहातून. कृष्ण स्वरूपी मिळाली. यज्ञ होता सुसंपन्न. मै सभेत आला दुर्योधन. भूमिवा जळ संभ्रमा लागून. लज्जित झाला करोपती. निर्यादवी पृथ्वी करण्यास. आराधोनी पशुपती सद. द्वारकापुरीस केले त्रस्त. शिशुपाळ मित्र शाल्वाने. युद्धार्थ येता प्रद्युम्न. गदा प्रहार करी द्युमान. माघारी रथ वळून. रक्षिले दारक पुत्रांनी. परतोने आला रणांगणी. यादव सेना विद्यबानी. प्रद्युम्नेश्वर संधान करून शिर उडवले द्युम्नाचे. श्रीकृष्ण होते इंद्रप्रस्थात. परत येताच रणांगणात. सुदर्शन शालावर सोडत. मस्त केले धडा वेगळे. मातुले विदुरथ दंतवक्त्र. त्यांनी घेता हाती शस्त्र. श्रीहरिणी करुणी प्रहार. दिले तयांसी. राम करी तीर्थाटन. सुतरोम हर्षण करी अवमान. केवळ दर्भ स्पर्श करून. हरीला प्राण तयाचा. येता पर्वणीचा दिन. रामे ओढला हल टाकून. मस्तकावरी प्रहार करून. तात्काळ मारला वल्वल. सांगोनी दुर्योधन भीमासी. न खेळावे गदायुधासी. राम पातला नैमिषारण्यासी. ऋषीस उपदेशी शुद्ध ज्ञान. कृष्ण दर्शनी इच्छा धरी. सुदामा आला मित्रा घरी. त्यासी सागर पूजे श्रीहरी. सांगे गोष्टी हिताच्या. सुदाम्याच्या वस्त्रांतून चिंदीचे मोटळे काढून. पोहे पाहुणी चक्रपाणी. मुखी घाली एक मुष्टी. श्रीकृष्ण त्यास बोळवित. सुदामा प्रासादी प्रविशत. म्हणे परीक्षा पाहुणी क्षत. वैभव दिदले स्वर्गीचे. साधोनी सूर्यग्रहण पर्वणी. स्नान येती अवनी. नंद यशोदा गोप गोपिनी. पाहुणी संतोषिती श्रीकृष्ण. मीची सर्वांची ठाई भोगता. श्रीकृष्ण सांगे प्रतीक. गोपिका गोपी वदल्या रुक्मिणी कांता. हृदयी राहोत चरण तुझे. कृष्ण पत्न्यांसी म्हणे द्रौपदी. वर्णावे पाणी ग्रहण प्रसंगासी. विस्मय वाटे भगिनीसी. वार्ता ऐकता कृष्ण कथा. वसुदेव विनवी ऋषी प्रती. सांग कर्म निवृत्ती युक्ती. यज्ञद्वारे भजाव यज्ञपती. ऋषी मोक्ष मार्ग सांगती. गोभू अन्नदान. यज्ञ होता संपन्न. केले गोभू अन्नदान. नंदादिकांसी निरोप देऊन. यादव परतले द्वारकेसी. वसुदेव वदले रामकृष्णांसी. आपण स्वामी चराचरासी. घेऊन यावे मृतपुत्रांसी. देवकी विनवी निजपुत्र. रामकृष्ण सुतलात जाऊन. आणले पुत्र बळीपासून. देवकी मातेसी सोपवून. स्वलोकी गेले ते कृष्ण कृपे. त्रिदंडी संन्याशी रूप घेऊन. अर्जुन करी सुभद्रा हरण. बलराम उठता खवळून. शांत केले श्रीकृष्णाने. श्रुतदेव बहुलाश्वाचे खरी. एकाच वेळी गेले श्रीहरी. द्वयांना देऊन गती दुर्धरी. परतोन आले द्वारकेसी. जीवासी लागले जन्मरण. यासी माया मूळ कारण. म्हणून भजता हरिचरण. तेने निरसे संसार. सत्यब्रह्माचे अधिष्ठान. त्यावरी झाला जो ब्रह्म. तेथे जग झाली निर्माण. नंदन सांगे श्रुती वचन. ज्याचे शिरी ठेवीन हात. तो तात्काळ व्हावा भस्मसात. वृक शिवा पाठी लागत. हात ठेवण्या मस्तकी. मोहे पडला वृकासुर. ठेवी स्वशिरा कर. भस्म होताची सत्वर. शिव झाले संकटमुक्त.
वंदन न करुणी ब्रह्माते निंदोनी शिव शंकराते लाती विष्णू वक्षस्थलांते विष्णू श्रेष्ठ ठरवी भृंगू मृत बालके सज्जनाची जीवित दिदली त्यासी पुरविले प्रजा मनोरथासी धर्म स्थापिला कृष्णाने प्रद्युम्न पुत्र अनिरुद्ध त्याचा सुत वज्रनाभ हाची राहिला शेष होता नाशय दुकुळाचा धर्म रक्षावया अवतार धारण केले इल्ला शरीर त्या श्रीहरीचे चिंतिता चरित्र कर्मबंधन तुटत असे. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे द्वादशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. 19 श्लोक 595. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय 13 स्कंद 11. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. कराया भुभार हरण मारिले बहु दुष्ट जन यदूंचे व्हावे निर्दालन कृष्ण विचार करी मुनी यांनी दिला शाप होईल यदुकुळाचा नाश सगळे जाणत असे श्रीकृष्ण तरी अनुमोदन कुळनाशा सर्व साधनांत उत्तम ऐसा जो का भागवत धर्म त्याचे करवावे श्रवण वसुदेव विनवी नारदासी पूर्वी निमीन राजाचे सत्रांत नवयोगी कथिती धर्म भागवत तोची धर्म नारद सांगत राजा वसुदेवाशी गुरु आत्मा गुरुदेव ऐसा धरावा दृढ भाव तदुपदिष्टे मार्गे ठाव ईश्वराचा पावी जे प्रेम रज्जुनी बांधले पाया म्हणून सोडता न ये हृदया ऐसा जो भक्त राया तोची जाना भागवतोत्तम सद्गुरुसी जावे शरण तो शेवावे करुणी सदाचरण सकळ आसक्ती सांडून करावी नम्रता दया मैत्री गुणकर्मांनी मलिन चित्त तीही भजावा भगवंत तेने होनी शुद्ध चित्त होई प्रकाश ईश्वराचा भगवंताची विग्रह मूर्ती अथवा हृदय ध्यावोनी चिन्मय मूर्ती कर्मबंधातून सुटी जीर्णी चित्ती सर्व कर्म अर्पिता देवासी भगवंताचे अनंत जन्म अनंत रूपे अनंत नाम अवतरले नर नारायण धर्म आणि मूर्तीपोटी भगवंताचे अवतार हंसदत्त सनतकुमार ऋषभ हयग्रीव मस्ते सुकर कुर्म हरी नरसिंह वामन भार्गव श्री रघुवर कृष्ण बौद्ध कल्की होणार युगायुगी होतात अवतार धर्मरक्षणा कारणे जे ईश्वराशी न भजती वेद निषिद्ध यज्ञ करीती पशुहिंसा उदरार्थ करीती ते पावती अधोगती धनाचे एकमेव फल तो धर्म असे केवळ म्हणून धन असता अनुकूल धर्म तेने जोडावा पितर देव आणि ऋषी यांचे ऋण प्रत्येकासी परिते ऋण न भक्तासी जो स्वामींचा शरणागत ब्रह्मादिक स्तुती करुणी म्हणती केला भुभार हरण प्रभू आता वैकुंठी येऊन स्नात करा आम्हासी यावरी बोलले भगवंत यादव कुल झाले उन्मत यांचा करून अंत येईन मी निज धामा या दूरदाना म्हणे कृष्ण मोहत्पात कुळ नाशाचे लक्षण प्रभासी करुण स्नानदान विनिवारी घोर संकटा धन्य उद्धवाची दास्य भक्ती त्यावरी कृष्णाची अत्यंत प्रीती म्हणे नेई तो धामाप्रती तुझीच सेवा केलीसे श्रीकृष्ण म्हणे बा उद्धवा मी त्यागतात भूलोका कलियुग येणार देखा त्वा व्हावे मदभक्ती प्रचारक 24 गुरु म्या केले भूमी वायू आकाश आपे अग्निचंद्र रवी कपोते यांनी अवधूता बोध विले अजगर पतंग भ्रमर मधमाशी मधुकर मत्स्य मृग पिंगला सागर आत्मा राम जागविती सकळ देहधाऱ्यांचा मित्र परम श्री स्वामी समर्थ आत्मा राम त्यासी करुणी स्वसमर्पण व्हावे रम्मान त्या संगे कन्यका सर्प बालक कुरर भिंगुरटी उर्ण नाभी कोळी विशुकार शरकार या 24 गुरुहुंनी थोर स्वदेहा परम गुरु नरदेहाची होता प्राप्ती अवश्य करणे भगवत भक्ती भजन कराय एक युक्ती गुरु पाये सेवावे जीव परतंत्र जोवरी ईश्वराचे भय तोवरी म्हणून विवेक करावा निर्धारी आत्मरूप जाणाया यावरी पुस्तसे उद्धव जीव किमर्थ झाला परतंत्र आणि गुणांनी होता बद्ध मुक्त कैसा होईल विद्या माझ्या शक्ती त्या जीवांना बंध मोक्ष करीती विद्ये पाविजे मोक्ष प्राप्ती आणि बंधन विद्येचे धन असोनी न केले दान की वाचा असोनी न घेतले नाम की माझे केले लीला वर्णन वृथा जन्म मूर्खाचा माझे भक्त कृपाळ असती आपले सत्कर्म उच्चारिती अखंड धरिती सेवावृत्ती हीच लक्षणे बंद भक्ताची भक्तियोग आणि सत्संग यावी न उपाय नो हे सांग मीच संतांचे अंतरंग आणि माझे संतजन सत्संग आणि भगवंत नाम हे दोन चहुयुगी समान म्हणून साधना माझी श्रेष्ठ जाण साधन हे सत्संग मीची आत्मा सर्व देही त्यामध्ये एकासी शरण येई मसी भजता भय नाही उद्धवा सांगे भगवंत प्रथम अहंकार सोडावा सात्विक आहार घ्यावा गुरुसंती भाव ठेवावा उपासावे हृदयस्था निर्गुण निरपेक्ष ऐसा मजसी सर्वगुण भावे भजसी मीची प्रियत्वाची अंतिम गती मीचा आत्मा सर्वांचा एका भक्तीने माझी प्राप्ती तेथे इतर साधने न सरती साधना माझी श्रेष्ठ भक्ती वाचून निवृत्ताशी चित्त लावीस माझ्या स्वरूपी ज्याच्या बुद्धीची झाली स्थिती तो मज पाये सर्वांभूती आणि पाहे आपणांत अनिमा महिमा लघिमा प्राप्ती प्राकाम्य इशिता वशिता आणि कामावसायिता अष्टसिद्धीसी मी आधार अनुमिमत्व मनोजव दूरश्रवण आज्ञाशक्ती कामरूप इच्छा मरण अपराजिकालज्ञ दूरदर्शन परमण ठाव ह्या शूद्र सिद्धी अनंत ब्रह्मांडे माझ्या पोटी त्यामध्ये न करवे गंती असंख्यात माझ्या अस्ति विभूती जैसे परमानुधुलीचे सांगो एक गुज उद्धवा मीची आश्रय सर्व भावा गुणश्रेष्ठ मी सर्व गुण भावा जे मी असे सर्व रूप अहिंसा सत्य चोरी न करणे अकाम अक्रोध अलोभ असणे भूतमात्रांचे प्रिय हित करणे सर्व वर्णांचा धर्म हा अध्ययन यज्ञ आणि दान अतिथ्यादी पाळवे नियम दुःखी मदभक्तांसी अर्पी धन त्यावरी प्रसन्न मी सर्वदा देव ऋषी पितरभूते यांना मानुनी माझी रूपे यांना भजावे नित्य निके सर्वापणे मज ठाई माझा भक्त जो विरक्त ज्ञानभक्तीने अलंकृत माझा भक्त निरपेक्ष होतो सर्वाहुनी श्रेष्ठतम एका नाम स्मरणाविन कलितन घडे कर्म साधन यास्तो भावे करिता कीर्तन देह भेटी भगवंता ज्ञानाच्या एका अंशे पुरुषार्थ सिद्धी जैसे प्रकाशे अन्य साधन न तुके तैसे ज्ञान श्रेष्ठ सर्वाहुनी जो सात्विक गुण संपन्न त्यासी बोलीजे संपत्तीमान गुण दोष दृष्टी हा दोष जाण गुण दोष न पाहावे गुन्हाची ज्ञान जे गुरुपदेशानुसार
त्यांचे चिंतन करावे वारंवार सद्भक्ती धरिता मनी दृढ येरू अंतरी सुखावे जैसी जैसी विषय निवृत्ती तैसी तैसी होय मुक्ती जीव पावे आत्मस्थिती धर्म हाची सर्वोत्तम निष्काम भावे भगवंत भजिताची कळे वेदार्थ अथवा भजावा श्री गुरुनाथ जो का स्वयं भगवंत सूक्ष्मपणे पाहतात दोनची तत्वे तत्वता पुरुष प्रकृती ही व्यवस्था यास्तव प्रश्न उद्धवाचा ज्यासी वाटे हित व्हावे तेने सद्गुरुशी शरण जावे अमानिता हा देह की जे ममत्मय यावरील सोडूनी पीडिता दुर्जन वाग्बाने क्षुब्ध मना शांतवले जेने सहज सामर्थ्य जयाबाने ऐसा विरला असे बा उद्धवा तव चित्त माझे ठाई करी प्रविष्ट बुद्धी करी एकनिष्ठ होई आत्मयुक्त सर्व परी जया साधने परमार्थ तेने अर्था मानिजे अनर्थ अर्थ झाली आसक्त घात निश्चित साधकाचा सर्वांहुनी श्रेष्ठ धाम माझे वैकुंठ तेथे येती माझे भक्त माझी भक्ती करून या सकळ लोक मीच केले मीची सकळ व्यापिले ऐसे जया ज्ञान झाले तया मीची सर्व रूप जय चित्त आहे प्रसन्न इंद्रिय पावती उपशम मन अनासक्त देह भयशून्य ते सत्व गुण प्रगटला कामना रहित स्वकर्म वरी केले मदर्पण तेची कर्म सात्विक जाण तेनीची होय मत प्राप्ती उर्वशीच्या विरहानली पुरुरवा बहुतळमळी चित्त येता शुद्धीवरी झाला विषय विरक्त तैसी ज्यासी संस्कृती भय तेने करावा संत प्रदाश्रय तेने पाविजे निर्भय लीलया तरी जे सभव सिंधू श्रीकृष्ण म्हणणे उद्धवा लागून एका प्रेमा विनश उपचारशीन भावे अर्पिता जळही जाण मी संतोषी जगदानी कर्मकर्त्यासी जीव फलप्राप्ती तीच प्रेरक अनुमोदकाप्रती सहाय्य कर्त्यासही निश्चिती तीच फलप्राप्ती जाणावी उद्धवासी सांगे भगवान सर्व विश्व हे ब्रह्मपूर्ण यांतील भूतमात्रांचे दोषगुण चित्ती नानावे कदा काळी जो मदभक्त अनन्य शरण त्याचे करी मी संरक्षण हाती घेऊन सुदर्शन विघ्न निवारण करीत असे सकळ मंगळाचे आयतन तो बापा हा भागवत धर्म श्रद्धेने करिता आचरण मर्त्य मृत्यूसी पार करी श्रीकृष्ण निरोप घेऊन उद्धव पातला बदरिकाश्रमी प्रवीण होऊनी भागवत धर्मी अंती पावला हरिगती यादव येता सागर तीरा तेथे प्राशिती वारुणी एरके एकमेका ताडिता मरण पावले कित्येक एकांत स्थानी बलराम परमपुरुषी झाला लीन अश्वत्थस्थळी वैस्ता श्रीकृष्ण व्याधी बाण मारिला श्रीकृष्णाचे निर्वाण अलौकिक आग्नेय योग धारण करून न ठेविता देह जाण सदैव गेले स्वधामी गेले कृष्णराय वसुदेव देवकी मोकली धाय दुःखातिशये म्हणती हाय प्राण त्यागला तक्षणी अर्जुनाकडून एकता वृत्त पितामह धर्माधिक होनी संसारी विरक्त उत्तरपंथे पावले इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे त्रयोदशोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. एकूण श्लोक 668. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14 स्कंद 12 व भागवत महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. होतील बहुतन रूपती क्रिया त्यांची अधर्मरीती ज्याच्या अंगी असे शक्ती त्यासी धर्मन्यायी अनुकूल लोक गाढवा समवर्तती ऐसी कलयुगी होईल स्थिती 100 ग्रामांतरी शेवटी अवतार कल्की रूपे होईल दीन दुःखितांचा महाराज दिंडोरीत श्री स्वामीराज त्याचा निरंतर फडकी कीर्ती ध्वज पृथ्वी सनात त्याचिनी कली सर्व दोषांचा साठा परी अंगी गुण मोठा एक हरीचे नाम गाता गती श्रेष्ठ पाविजे एक हरी कीर्तनान वाचून कलित नोई अन्य साधन कीर्तन योगी हरी स्वाधीन भक्ता पाठी हिंड तसे नैमितिक प्राकृतिक आत्यंतिक ऐसे 4 प्रकारचे प्रलय होत सत्यवस्तू आद्यंतर येत नित्य राही सर्व काळी संसार सागर अति दुस्तर तो पावणी असेल पार लीला कथा श्रवणी सुंदर नौका अवश्य आश्रयावी प्रत्यक्ष भगवान कृष्ण तेनेही न निवारले दुकुळ मरण बोध घेई तेथुनी जाण की मरण अटळ मरत्यासी करावे भगवंत चिंतन तेने गळे देहाभिमान गळता जाण भय नाही मृत्यू ब्रह्मस्वरूप परीक्षिती दंशिता तक्षक त्याचे देहाप्रती सर्व लोकांचे डोळ्यापुरती राजदेह झाला भस्मसात तक्षके मारिला तात जन्मेजय सर्पयज्ञ आरंभित निरपराध सर्प मेले सांगत बृहस्पती थांबवी सर्पसत्र चित्तवृत्ती होता शांत आत्मज्ञान उदित होत 10 लक्षणांनी युक्त 18 पुराणी जाणवी मृकुंडाने पुत्रा संस्कारित केले मार्कंडेयाने कठोर तप आचरिले त्यात इंद्राने विघ्न आणले परीन चळला मार्कंडेय मग भगवान नरनारायण रूप एक मूर्ती 2 श्रीहरी पातले द्यावया दर्शन मार्कंडेय ऋषीवरा नरनारायण वदले मर्कंड सुता इष्टवर मागा आता तुझी माया पाहू दाता मार्कंडेय म्हणेजी ईश्वरा एके दिवशी जलमय सर्वही एकटा विचारत असतामही दिवेवटाच्या पत्रावरी बालक अद्भुत देखिला बालक पाहता निज दृष्टी धावला त्यास घालाय मिठी गुप्त झाला इतक्यामध्ये सर्व दिसत असे पूर्ववत बैसला होता मार्कंडेय सिद्ध देह गेयाची नवती शुद्ध म्हणून शिव प्रगटे हृदयाकाशात दर्शन होय मार्कंडेयसी तुमची ठाई राहो भक्ती भगवंत भक्तांची गोड भक्ती भक्त भगवंत 2 नसती मार्कंडेय वदे शंकरास सुतमती विश्व करतात जेने लाविली लोकव्यवस्था एकरूप असोनी वस्तुता सूर्य तोची श्रीहरी अनादि अनंत श्रीहरी विराट स्वरूपाची रचना करी प्रत्येक कल्पाभितरी लोक रक्षण करीत असे श्रीकृष्णाचे गुणगायन ते मंगलाचे मंगलायतन 12 स्कंदात वर्णन सुत वदती शौनकांसी कलिमलक पाप नाशक हरी ईशान गायला पूर्णांतरी जैसे येथ प्रतिशब्दा माझरी वर्णन केले श्रीहरीचे नद्या माझी गंगा श्रेष्ठ देवा माझी विष्णू श्रेष्ठ वैष्णवा माझी शंकर श्रेष्ठ तैसे भागवत साक्षात ईश्वर श्रीमद्भागवत महात्म्यम परब्रह्म असे व्यापक त्यासी म्हणती वज्रपालक येतो कृष्णाचा सदैव वास अनुभवता तर सिकजन अच्युत्य जैशी केली लीला ते नाव दे स्थळाला गोवर्धनादी गोकुळा शांडिल्या
साधनी वज्रनाभा कृष्णवियोगे दुःखी स्त्रिया पुस्ती कालिंदी सकया मुकुंद सहवास घडाया उपाय सांगा आम्हासी जा कुसुम सरोवराजवळी नाम संकीर्तन करा त्या स्थळी उद्धव पुरविले मनोरथे सारी यमुना राणी सांगितया षोडक कलायुक्त भगवाना आजही वस्ती वृंदावना भागवताचे करिता कीर्तना तीन कोळे उद्धरती उद्धव करी भागवत कथन रोहिणी आदी गेल्या परमधामा लागून अन्य श्रोते पावले अंतर्धान आजही भेटती चिन्मय भक्ता श्रीमद भागवत आणि भगवंत दोन्ही असती सच्चिदानंद स्वरूप भक्ता श्रोत्यांनी होऊन एक रूप सेवावे प्रेम भावे श्री सद्गुरूंच्या छत्रछायेत निर्गुणी सेवावे श्रीमद भागवत तेने होईल प्राप्त परमधाम श्री स्वामी समर्थांचे फलश्रुती गुरु माऊलीचं असे रचयिता अक्षर ब्रह्मस्वरूप साचा अक्षरे उमटली सद्गुरुवाचा कल्याण जगताचे कारणे त्रिवार वंदन करिता कृपा कटाक्षी मत्सी पाहता 700 श्लोक संक्षिप्त भागवता करा आज्ञा पिले माऊलींनी भागवत रसामृताचे करता पान पितरांना सद्गती मिळवून त्यांचे आशीर्वचने करून इह परलोक सुधारेल गुरु माऊलींचा आशिष सत्वर सत्कर्माचा नसावा अहंकार साधनी पडवा आपला विसर मग कृपा होई समर्थांची ही शब्दांची माळा घालू श्री गुरु माऊलीचे गळा भागवत विश्व प्राशवा चित्त शांत ठेवून विषयींचा हव्यास जाईल तेने चित्त शुद्ध होईल मग भक्तीचा उदय होईल श्रवणी साधता एकाग्रता श्रीमद भागवत स्वय कृष्ण स्वय गुरु माऊली करी कथन सावध चित्ते ऐकून वाचून मनन चिंतन करावे सफल होतील कामना श्रद्धेने करावे पारायण नित्य केल्या श्रवण पठना शौर्य वाडे मिळे विजय ऐसा संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ गुरु माऊली कृपे झाला समाप्त श्री स्वामी नामी रंगोचित्त सेवा भक्ती घोडो जन्मोजन्मी इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे चतुर्दशोध्यायी श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु श्री कृष्णार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु एकूण श्लोक 700 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।